नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत करतो ज्ञानांकुर फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। विद्यार्थी मित्रांनो, मी ॲडव्होकेट सुधीर बोडखे आणि माझ्या छोट्याशा प्रयत्नामधून तयारच केलेला हा आमचा प्लॅटफॉर्म म्हणजे ज्ञानांकुर। ह्या ज्ञानांकुर फाउंडेशनच्या असलेल्या पहिल्या दिवसांमध्ये आज आपण नियोजन जे की संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी कसं असेल याच्यावर संपूर्णरित्या आपण चर्चा करणार आहोत। खूप विद्यार्थ्यांचे मित्रांचे मेसेज आले, फोन आले की सर आम्हाला एक प्रॉपरली मायन्यूट लेवलवर सिलेबस डिकोड करून कशा पद्धतीने आम्हाला अभ्यास करता येऊ शकतो, त्याची नियोजनबद्धता काय असायला पाहिजे याच्यावर एक व्हिडिओ बनवून द्या। त्या माध्यमातून असा विचार आला की आपला पहिला प्लॅटफॉर्म, पहिला व्हिडिओ हा विद्यार्थ्यांच्या कुठेतरी नियोजन पद्धतीच्या माध्यमातून फायदा नक्की होऊ शकतो, याच्यावर आपण जास्त लक्ष केंद्रित करून आपण हा व्हिडिओ विद्यार्थ्यांना द्यावा। परिणामी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला आहे की ज्याच्या माध्यमातून नियोजन कसं करावं, नियोजनामध्ये कोणत्या गोष्टी असल्या पाहिजे, नियोजनामध्ये कोणत्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे आणि आपला अभ्यास हा टू द पॉइंट कसा होईल याच्यावर जास्त फोकस केला जाईल, याच्यावर माझा पहिला प्रयत्न असणार आहे। कारण की ह्या व्हिडिओचं टॅगलाईन जर तुम्ही वाचली असेल तर टॅगलाईनमध्ये पण मी हेच टाकलेलं आहे की परीक्षा एक परंतु प्रश्न अनेक। आता हे प्रश्न अभ्यासाचे रिलेटेड नाही मित्रांनो, हे प्रश्न पडतात जो विद्यार्थी पहिला अटेम्प्ट असो किंवा ज्या विद्यार्थ्याचा सेकंड अटेम्प्ट असो, किंबहुना असंही म्हणायला हरकत नाही की ज्याचा तिसरा अटेम्प्ट जरी असेल तरी ह्या प्रश्नांच्या गोंधळामध्ये तो पडलेला असतो। प्रश्न असे पडलेले असतात की विद्यार्थ्यांना कळत नाही की नेमकं करावं काय, कोणत्या गोष्टी करायला पाहिजे, काय वाचलं पाहिजे की ज्याच्यामुळे माझे मार्क्स येणार आहे। बघा मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये त्याला कॉमन सब्जेक्टमध्ये संभाषणमध्ये त्याला कंबाईन एक्झाम म्हणतो, ह्या कंबाईन एक्झामचं जो कट ऑफ कधी 35-36च्या वरती जात नव्हता एकेकाळी, तो आता नियर टू बी 50-55 पर्यंत टेकण्याची त्याची कॅपॅसिटी निर्माण झाली। मग हे कशामुळे होतंय, मग याच्या मागची कारणं कोणती, हे आपल्या सर्वांना ठाऊक असूनही सुद्धा आपल्या अभ्यासाची गती ही वाढत का नाहीये? कॉम्पिटिशन डे बाय डे वाढत चाललेलं आहे आणि कॉम्पिटिशनला जर बीट करायचं असेल तर आपल्याला प्रॉपरली त्याचं नियोजन आखणं गरजेचं असतं। जर हे नियोजन प्रॉपरली तुमच्याकडे नसेल तर उद्या चालून तुमच्या असलेल्या प्रशासकीय कामकाजामध्ये पण याचा कुठेतरी लॅकुना सापडतो आणि तुम्हाला प्रशासकीय सेवेमध्ये काम करता वेळेस हा प्रॉब्लेम फेस करावा लागू शकतो। त्यामुळं माझा हा एक प्रांजळ त्या स्वरूपातला असलेला प्रयत्न असणार आहे की इथं मी नियोजन देईल, परंतु हे नियोजन प्रत्येक व्यक्तीनुसार कदाचित बदलत्या स्वरूपानुसार असणार आहे। कदाचित काही विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असणार आहे, काही विद्यार्थी याच्यामध्ये नवीन असणार आहे, काही विद्यार्थ्यांचा पहिला अटेम्प्ट असेल, काही विद्यार्थी याच्यामध्ये 2 अटेम्प्ट देऊन किंवा त्या प्रकारचं असलेलं 2 वेळेस मेन्स दिलेली असेल किंवा त्या प्रकारचं असलेलं राज्यसेवेची मुलाखत देखील दिलेला विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असेल, तर हा व्हिडिओ हा सगळ्यांसाठी असणार आहे। फक्त फरक एवढा असेल की आता काय करायचंय ह्या उर्वरित दिवसांमध्ये तर ते तिथं आपण बघणार आहे। परंतु मला अजून एक गोष्ट ॲड करायची याच्यामध्ये की ह्या व्हिडिओमध्ये विशेषतः करून कशा पद्धतीने तुमच्या दिवसाचं नियोजन असेल आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज आपण कशाला प्रेफरन्स दिला पाहिजे आणि तिसरी गोष्ट सब्जेक्टच्या असलेल्या सब टॉपिक वाईज कशा प्रकारे त्याला ॲनालिसिस केलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी सविस्तररित्या चर्चा करणार आहे। म्हणजे उद्या चालून तुम्हाला एखादा विषय हातात घ्यायचा असेल आणि ह्या विषयाची असलेली डेप्थ ऑफ नॉलेज कुठपर्यंत टच केली पाहिजे तर त्याचाही तुम्हाला एक बऱ्यापैकी इथं संदर्भ सापडू शकतो आणि अभ्यासाला एक वेगळी गती निर्माण होऊ शकतो, एवढी मला कुठेतरी शाश्वती आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। मग वेळ न दौडवता आपण त्या पद्धतीचं नियोजन करायला सुरुवात करू। मग बेसिकली नियोजनाची सुरुवात जेव्हा करतो तर त्यावेळेस आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की एक बेंजामिन फ्रँकलिन्स हे एक फार तत्ववेत्ते होते, तर त्यांनी खूप सुंदर वाक्य बोलले की नियोजन का असलं पाहिजे। ते म्हणत होते की इफ यू फेल टू प्लॅन, प्लॅनिंग काय, इफ यू फेल टू प्लॅन देन यू आर प्लॅनिंग टू फेल, अशा प्रकारे तिथं संदर्भ दिलाय त्यांनी।
म्हणजे तुमचं असलेलं जर प्लॅन करण्यामध्ये फेल झालात, तुम्ही प्लॅन करू शकत नसाल, तर इन फ्युचरिस्टिक पण तुमचे जे काही बनवलेल्या गोष्टी असेल ते पण फेल होत जाणार आहे. म्हणजे बेसिकली तुम्हाला प्लॅन करणं गरजेचं आहे, मस्ट आहे. आणि आत्ता हा जो काळ आहे तो काळ आपल्याला नियोजनाच्या माध्यमातूनच सेट आउट करता आला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इफ बट लावता कामा नये की मी नंतर अभ्यास करेल, नंतर सुरुवात करेल, त्या प्रकारचं असलेलं मी मेन्सची प्रिपरेशन नंतर चालू करेल, आता काय करायची गरज आहे, अशा प्रकारचे जे इफ बट आपण लावतोय ना, ते इफ बट कधीच त्या प्रकारचं असलेलं ठेवता कामा नाही. मग आपण एक्झॅक्टली काय आहे त्याच्या संदर्भामध्ये ते आपण बघणारच आहोत. परंतु इथं सामान्य रूपी म्हणजे अगदी तुमच्या माझ्यासारखा जर एखादा परीक्षार्थी असेल तर त्याच्या मनामध्ये आता सध्या काहीतरी त्या प्रकारचे असलेले प्रश्न निर्माण झालेले आहे. मग ते प्रश्न कोणते आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. मग त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो म्हणजे काय की त्याची एक लिस्ट बनवलेली आहे. तर पहिले प्रश्न आहे की पूर्व परीक्षा कधी होणार, हे क्रिस्टल क्लिअर नाही होतं. मग मला अभ्यासाला कसं लागायचंय, कारण की आपण बघतोय की आयोग आणि आयोगाच्या माध्यमातून जो सावळा गोंधळ चालू आहे, तर याच्यामध्ये कधी रिझल्ट लेट लागणं, कधी आन्सर की डबल पब्लिश करावं लागणं किंवा बाकीच्या काही गोष्टी असेल, त्या ह्या सगळ्या गोष्टीमुळं आपल्याला एक्झॅक्टली आयोग कधी एक्झाम घेणार आहे आणि कोणत्या स्वरूपात एक्झाम घेणार आहे याचा कोणताही थांगपत्ता लागत नाहीये. म्हणून काय आपल्याकडं अशा प्रकारचा असलेला पहिला क्वेश्चन विद्यार्थ्यांना भेडसावतोय तो म्हणजे परीक्षा कधी होणार आहे, याच्यावर आपण डिस्कशन करू. दुसरा क्वेश्चन आहे की सर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यामध्ये अंतर किती असणार आहे, म्हणजे द ड्युरेशन्स बिटवीन द प्रिलिमिनरी एक्झाम्स अँड द मेन्स एक्झामिनेशन्स. मग याच्यामध्ये असलेल्या या मीन व्हाईल्समध्ये त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये किती अंतर असेल तेही आपण इथं बघू. तिसरा आणि महत्त्वाचा क्वेश्चन जो की सामान्य विद्यार्थ्याला जो खरं सिरियस ॲस्पिरंट आहे त्याला पडत असतो तो म्हणजे काय की पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास एकत्रितरित्या होऊ शकतो का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. की पूर्व परीक्षा आहे आणि पूर्व परीक्षानंतर लगेच त्या प्रकारे मुख्य परीक्षा आहे, मग याचा सायमल्टेनियसली अभ्यास होऊ शकतो का. जनरल परसेप्शन काय आहे मित्रांनो, नीट लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही कंबाईंड पूर्व परीक्षेचा अभ्यास करतात आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास करतात जुन्या पॅटर्ननुसार बोलतोय मी, तर अशा वेळेस लक्षात ठेवायचं की कंबाईंड पूर्व परीक्षा आणि कंबाईंड मुख्य परीक्षा याच्यामध्ये असलेल्या सब्जेक्टची जी विभागणी आहे ना ती ड्रास्टिकली फार मोठ्या स्वरूपातला बदल आहे अशातला भाग नाहीये. म्हणजे थोडक्यात जे पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला जे काही सब्जेक्ट्स दिलेले आहे ते सब्जेक्ट्स जर डीपमध्ये बघायला गेलं तर तुमच्या कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये आहे. त्यामुळं ही एकमेव अशी परीक्षा म्हणता येऊ शकते माझ्या पर्स्पेक्टिव्हनी की ज्याच्यामध्ये तुम्ही मेन्स आणि प्रिलिमिनरीचा अभ्यास सायमल्टेनियसली करू शकतात. सर हे तुम्ही कसं बोलू शकतात, तुम्हाला कसं माहिती आहे, तर ते मी दाखवणार आहे की कशा पद्धतीने आहे, कोणत्या घटकावर कुठं लक्ष दिलं गेलं पाहिजे, कोणत्या घटकाच्या संदर्भामध्ये कुठं बारकाईने लक्ष दिलं पाहिजे, कोणत्या टॉपिक्स सब टॉपिक्सवर क्वेश्चन येत आहे आणि किती क्वेश्चन येत आहे हे आपण सर्व डिस्कस करणार आहोत येत्या आगामी वेळेमध्ये. परंतु मग हे असं जेव्हा मला कळलं की तुमची असलेली संयुक्त पूर्व परीक्षा की ज्याच्यामध्ये मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा नियर टू बी त्यांचे सब्जेक्ट ऑफ अलोकेशन अँड द सब टॉपिक्स ऑफ द अलोकेशन इट इज अ कन्सिडर टू सिमिलर. परंतु राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा याचा संदर्भ जेव्हा घेतो तर त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात येणं गरजेचं आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षा हा ज्या पद्धतीने क्वेश्चन विचारता तर त्याच्या बियॉन्ड जाऊन तुमच्या मेन्समध्ये क्वेश्चन विचारण्याची ताकद वाढत जाती आयोगामार्फत. सोबत काही HRD HR हे नवीन सब्जेक्ट्स तुम्हाला स्टडी करावं लागतात. मग अशा पद्धतीने इतर सिमिलरिटी जर बघायला गेलं तर संयुक्त पूर्व परीक्षा ही थोडी उजवी ठरते ॲज कम्पेअर टू राज्यसेवा पूर्व परीक्षेपेक्षा. त्यामुळं माझा प्रेफरेबल जे काही गोष्टी असेल तर त्याच्यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा एकत्रित अभ्यास करता येऊ शकतो का, तर त्याचं उत्तर हो असणार आहे. त्याचं सायंटिफिक जे काही उत्तर असणार आहे ते मी आता लगेच घेणार आहे. हा झाला दुसरा तिसरा क्वेश्चन. चौथा क्वेश्चन काय आहे, संदर्भ साहित्य कोणती असावी. आता ज्या विद्यार्थ्यांचं असलेलं प्रिपरेशन भरपूर दिवसापासून आहे, म्हणजे तब्बल 2 ते 3 वर्षापासून जे विद्यार्थी अभ्यास करताय, बऱ्यापैकी स्ट्रॉंग स्टडी झालेला आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी कदाचित हे नवीन नसावे. परंतु ज्यांचा पहिला अटेम्प्ट आहे
आणि त्यांना वाटते की 2024मध्ये कंबाईनच्या पूर्व परीक्षेच्या माध्यमातून मला यश लवकर संपादित करायचं आहे, तर त्यांना कुठंतरी संदर्भ साहित्य माहिती असणं गरजेचं आहे. मग संदर्भ साहित्य माहिती करता वेळेस तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, कोणते संदर्भ साहित्य वारंवार वाचले पाहिजे. जर तुम्ही सक्सेसफुल कॅन्डिडेटचे इंटरव्ह्यू जर ऐकले असाल, मग ते UPSCतले घ्या किंवा तुमच्या MPSCतले घ्या, तर त्यांचं एकच म्हणणं आहे की 100 पुस्तकं नका वाचत बसू, एकच पुस्तक 100 वाचा. म्हणजे कुठंतरी ऑथेंटिक सोर्सवर तुम्ही जास्त रिलाय राहा. त्याच्या असलेल्या प्रॉपरली नोट्स मेकिंग असेल किंवा त्याच्यातल्या संदर्भातल्या काही गोष्टी असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी वारंवार तुम्ही वाचल्या गेल्या पाहिजे. मग त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत की नेमकं संदर्भ साहित्य कोणतं लागतं आणि कोणत्या गोष्टीवर तिथं फोकस केला जातो. त्याच्यानंतर येतं त्या प्रकारचं ते म्हणजे काय, दिवसाचे नियोजन कसे असले पाहिजे. आता दिवस राहिले किती आणि त्याच्यावर डिपेंड असलेलं आपल्याला प्रीस आणि मेन्स हे कंबाईनली त्या प्रकारे अभ्यास करायचा असेल, तर दिवसाचं गणित कसं बसवलं पाहिजे हे मी सविस्तररित्या घेणार आहे. म्हणजे अगदी मॉर्निंग टू इव्हनिंग ह्या सगळ्या संदर्भामध्ये तुमचा अभ्यास कसा केला जाईल, कोणत्या स्वरूपात केला जाईल, याच्यावर आपण सविस्तररित्या काय करू, त्याच्यावर चर्चा करू. त्याच्यानंतर आहे कोणत्या विषयास जास्त महत्त्व दिले पाहिजे. बघा, आता इथं पण हा एक प्रश्न आहे बरं, मनातले प्रश्न हे सगळे विद्यार्थ्यांचे, की कोणत्या विषयाला मी जास्त वेटेज दिलं पाहिजे. मग प्रिलिम्स आहे, मग तिथं सायन्सला वेटेज देतो, मॅथ रिझनिंग थोडं कमी जास्त प्रमाणात करून घेतो. मग अशा पद्धतीचे जे मनातले काही डाऊट्स आहे ना, ते आपण सगळे डाऊट सॉल्व्ह करू, जेणेकरून तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स भेटणार आहे. मग फर्स्ट अटेम्प्ट देणारा विद्यार्थी त्याच्यामध्ये पण कॉन्फिडन्स बूस्ट करायचा आहे. आणि जो सिलेक्शनच्या फक्त अगदी 1-2 मार्कांनी राहतोय, तर त्यालाही आपला व्हिडिओ बघून एका प्रकारे स्वतःवर कॉन्फिडन्स आला पाहिजे की नाही भाई, मुझे ये पिछली बारे में माझा कुठंतरी कमी पडले आणि मला कुठंतरी मेन्समध्ये कमी मार्क्स मिळाल्यामुळं इथं माझं सिलेक्शन हुकलं. मग अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांना देखील कॉन्फिडन्स बूस्टर म्हणून हे आपण तयार करणार आहोत. आणि विशेषतः विद्यार्थी मित्रांनो, आपण एक त्या स्वरूपामध्ये टेस्ट सिरीज पण लवकरच लॉन्च करत आहोत की ज्याच्यामध्ये एकदम एक्झाम ओरिएंटेशन्स त्या सगळ्या गोष्टी असणार आहे. कशा प्रकारचे क्वेश्चन फ्रेम होता, त्या क्वेश्चनला कसं आयडेंटिफाईड केलं पाहिजे, कोणत्या गोष्टीवर फोकस केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी डिनाय केल्या पाहिजे, ह्या सगळ्यांचा एक मी सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे. आणि सोबतच त्या प्रकारच्या सगळ्या गोष्टीवर मी चर्चा करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचा असलेला एक विषय राहिला, तो म्हणजे PYQ वाचले पाहिजे का. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण PYQचा संदर्भ घेतो, तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येतं, जर आपल्याला एखाद्या अननोन ठिकाणी जायचं असेल, म्हणजे जो की आपल्याला रस्ता माहीत नाहीये, ते गाव माहीत नाहीये, परंतु अशा वेळेस आपल्या एखाद्या ओळखीच्यानी तिथं ऑलरेडी जाऊन आले असेल, तर त्यांना आपण विचारतो काय, रस्ता कसा आहे, बघण्यासारखे पर्यटन स्थळ वगैरे आहे का, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना विचारतो. सेम त्या प्रकारे आपल्याला एखादी पोस्ट क्रॅक करायची आहे, आपल्याला एखादी एक्झाम क्रॅक करायची आहे, तर हे करता वेळेस आपल्याला कुठंतरी मार्गदर्शक असायला पाहिजे. आम्ही तर आहोत, परंतु आमच्यापेक्षाही जर कोणी रिलायबल असेल किंवा त्या प्रकारचं असलेलं ऑथेंटिक काही सोर्स असेल, तर ते म्हणजे काय असणार आहे, PYQ असणार आहे. मग PYQचा संदर्भ कसा घेतला गेला पाहिजे, PYQ किती वाचले पाहिजे, कोणत्या स्वरूपात वाचले पाहिजे. आता बघा, बाजारामध्ये ते 21,000चा संच येत आहे किंवा आहे ऑलरेडी. मग तेवढं पुस्तक हातात घेतल्यानंतर त्याला बघितल्यानंतर पहिलं बर्डन येतं की 21,000 क्वेश्चन वाचले पाहिजे का. हा जेव्हा संदर्भ येतो ना मित्रांनो, त्यावेळेस कुठेतरी मनामध्ये भीती निर्माण होती. मग इथं PYQ मुलं वाचत नाही किंबहुना त्याचं ॲनालिसिस करत नाही. पण तेही आता घाबरायचं कारण नाही का, कारण की मी आता स्वतः पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स ह्या 2 विषयाचे PYQ टॉपिकनुसार सर्व मी त्या 21,000चं असलेलं डिकोडेशन करणार आहे. म्हणजे तिथं कोणताही क्वेश्चन जर तुम्हाला टॉपिक वाईज येत असेल, तर मी तुम्हाला तो सॉल्व करण्यासाठी जी मदत लागती ती करणार आहे आणि त्याचं ॲनालिसिस घेणार आहे की नेमकं एक्झॅक्टली आयोगाचा माइंडसेट कसं ओळखला पाहिजे. PYQ नेमकं सांगतं काय, तर PYQ पहिली गोष्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन देतं आणि दुसरी गोष्ट ते तुम्हाला शो करतं की माइंडसेट काय आहे, आयोगाचा माइंडसेट काय आहे. आयोग ज्या पद्धतीने क्वेश्चन विचारतंय, आयोगाची असलेली
डेप्थ ऑफ नॉलेज कुठपर्यंत आहे आणि आयोग कशा पद्धतीने त्या गोष्टी करणार आहे हे याच्यावर जेव्हा चर्चा केल्या जाते तर त्यावेळेस तुमच्या असलेल्या ह्या PYQच्या माध्यमातून आपल्याला सखोल ज्ञान प्राप्त होतं की एक्झॅक्टली कुठं विचारल्या जाणार आहे. मग कधी कधी ते फॅक्च्युअल क्वेश्चन विचारतात, कधी कधी कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारतात. मग अशा पद्धतीने माझी तयारी अशी असली पाहिजे की दोन्ही तिथं जर क्वेश्चन विचारत असेल किंवा दोन्ही ओरिएंटेशन क्वेश्चन विचारत असेल आय कॅन डील विथ स्मूथली. मग अशा पद्धतीने मला हे करणं गरजेचं आहे आणि किंबहुना असं करता वेळेस मला PYQ एक खरा मार्गदर्शक ठरणार आहे. इथं कोणत्याही प्रकारची तिथं शंका असता कामा नाही. मग अशा पद्धतीने आपण त्याच्यावर चर्चा करू की एक्झॅक्टली कसं असणार आहे, कोणत्या स्वरूपात असणार आहे, बाय प्रोफेशनल वेमध्ये कशा प्रकारे डिकोड करायचं आहे हे सगळं आपण तिथे ॲनालिसिस करूया. मग आता पहिला क्वेश्चन जो होता विद्यार्थ्यांच्या मनातला तो म्हणजे काय की सर परीक्षा कधी असणार आहे. तर लक्ष ठेवा 7-8 दिवसाखाली आयोगाने स्वतःहून त्या प्रकारचं असलेलं एक प्रसिद्ध पत्रक जारी केलं किंवा पत्रक जारी केलं आणि त्याच्यामध्ये अंदाजित शब्द वापरतोय मी, अंदाजित म्हणजे की टेंटेटिव्हली अशा प्रकारची एक्झाम अशा डेटला होण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये इफ बट याच्यासाठी लागलेला आहे की कदाचित उद्या चालून जर इलेक्शन प्रोसेस लागली किंवा इलेक्शनच्या काही गोष्टी लागल्या तर त्याच्यामध्ये मागं पुढं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु टेंटेटिव्हली त्यांनी शब्द वापरले असल्या कारणामुळं आपल्याला एक कुठंतरी एक समाधानकारक किंबहुना त्या प्रकारचं नियोजन करण्यासाठी आपल्याला महिना हाताशी आलेला आपल्याला दिसून येतोय. मग अशा वेळेस काही गोष्टी आहे त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षेचे अंदाजिक वेळापत्रक 2024 पब्लिश केले. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे आपल्यासाठी लागणारी गोष्ट ती म्हणजे काय की महाराष्ट्र अराजपत्रित नॉन गॅझेटेड ग्रुप बी अँड ग्रुप बी आणि ग्रुप सी यांची असलेली पूर्व परीक्षा कधी आहे हे इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो हेही लक्ष ठेवा की 2022 पर्यंत आपल्याकडं ग्रुप बी ग्रुप सी वेगवेगळ्या एक्झाम होत होत्या. आता त्यांनी एकत्रित केलेलं आहे म्हणजे ग्रुप सीचा जरी प्रिपरेशन करायचं असेल तरी तुम्हाला ग्रुप बी सारखं नॉलेज असणं कंपल्सरी आहे. मग अशा पद्धतीने नियर टू बी 10 ज्या पोस्ट आहे त्या 10च्या पोस्ट तुम्हाला माहिती असाव्या का कारण की उद्या चालून प्रशासकीय सेवेमध्ये जायचं असेल आणि त्या प्रशासकीय सेवेमध्ये एक्झॅक्टली कोणत्या पदासाठी मला अभ्यास करायचा आहे हे जर तुमच्या डोक्यामध्ये क्रिस्टल क्लिअर असेल तर त्या प्रकारचं असलेलं तुमचा अभ्यासाचं दिशादर्शक हा पोस्ट ठरवत असतो. आपल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं की मला फौजदार व्हायचं आहे आणि ह्या फौजदाराची असलेली त्या प्रकारची जी आपण म्हणतो ना ऑरा किंवा त्या स्वरूपातलं त्याचं जे वलय असतं ते एक वेगळ्या पद्धतीचं असतं. मग अशा वेळेस तुम्हाला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे की फौजदाराच्याही व्यतिरिक्त किंवा PSIच्याही पदाच्या व्यतिरिक्त अशा काही पोस्ट आहे की ज्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या माध्यमातून कंडक्ट केल्या जातात. आता कदाचित काही विद्यार्थ्यांना हे माहिती असावे परंतु जे नवीन काही पहिल्यांदा बघत असेल तर त्यांनाही सांगू इच्छितो की ह्या परीक्षा असू शकतात आणि याच्यामध्ये कंडक्ट केल्या जातात. मग याच्यामध्ये पहिलं पद आहे सहाय्यक कक्ष अधिकारी, त्याला आपण सामान्य स्वरूपामध्ये ASO म्हणतो. त्याच्यानंतर आहे STI, त्याच्यानंतर त्या प्रकारचा आहे PSI, त्याच्यानंतर आहे दुय्यम निबंधक ज्याला आपण त्या स्टॅम्प होल्डर्स किंवा स्टॅम्प ड्युटीच्या असलेल्या संदर्भातला अधिकारी म्हणतो. श्रेणी वर्ग 1 अंकामधला मुद्रांक निरीक्षक ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर आहे कर सहाय्यक, टॅक्स असिस्टंट, याच्यामध्ये पण बरेच विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे आपले. त्याच्यानंतर दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, स्टेट एक्साइज जे आहे डिपार्टमेंट त्याचं PSI पद तेही ग्रुप बीच्या असलेल्या एक्झाममधून भरवल्या जातं. लिपिक टंकलेखक असेल, तांत्रिक सहाय्य, विमा संचालक, सहाय्यक मोटर वाहक जे निरीक्षक आहे म्हणजे तुमचे असलेले RTOज असिस्टंट RTO जेव्हा पोस्ट जॉईन होती त्यावेळेस. मग अशा प्रकारे नियर टू बी 10 जे पद आहे ते ग्रुप बीच्या असलेल्या ह्या ॲडमधून भरल्या जाणार आहे. हे स्पष्ट का सांगितलं आहे कारण की हे अंदाजपत्रकामध्ये त्या 10 पदासाठी ती एक्झाम कंडक्ट केल्या जाणार आहे त्यांनी सांगितलंय. मग एक्झाम कधी होणार सर तर एक्झाम होणार आहे ती म्हणजे टेंटेटिव्हली 16 जून 2024ला. आता बघा मित्रांनो 16 जून 2024 सांगितलेली आहे. मग त्याच्यामध्ये प्लस मायनस होऊ शकतं, एक तर मागं असू शकतं किंवा पुढं असू शकतं, कोणत्याही स्वरूपामध्ये त्याला फिक्स अशा प्रकारचं असलेलं काही सांगितलेलं नाहीये. मग आता इथं संदर्भ येतो 16 जून. मग ज्यावेळेस आपण म्हणतो 16 जून मग अशा वेळेस काय तर डिसेंबर, जानेवारी,
फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मग अशा प्रकारे आपल्याकडे नियर टू बी 6 महिने आहे मित्रांनो. किती महिने आहे? 6 महिने. म्हणजे 16 जून पर्यंत त्या प्रकारचं असलेलं मला अभ्यास करण्यासाठी 6 मंथ इज अ मोर दॅन सफिशियंट फॉर मी. जर मला अभ्यास करायचा असेल तर अभ्यास करण्यासाठी माझ्याकडे 6 महिने माझ्या हातामध्ये आहे आणि 6 महिन्याचं नियोजन माझ्या डोक्यामध्ये बसलं पाहिजे. मग त्या प्रकारे 6 महिन्याचं असेल तर आपण सायंत्रिक 18 म्हणजे 180 दिवस असं पकडू दिवसाच्या गणितामध्ये. परंतु त्याच्यामध्ये प्लस मायनस 160 पकडू. 10-20 दिवस इकडचे तिकडचे आपण मायनस केले तर मग आपल्या हातामध्ये 180 दिवस डिसेंबर महिन्यापासून म्हणजे आता 27 तारीख आजची आणि डिसेंबर पासून जर काउंट केलं गेलं तर 6 महिने म्हणजे 180 दिवस तब्बल तुमच्या हातामध्ये आहे असं आपण गृहीत धरायला हरकत नसावी किंवा त्याच्यामध्ये त्या परफेक्शनिस्ट गोष्टी आपण लक्ष ठेवलं गेलंच पाहिजे. मग आता दुसरा प्रश्न आहे की प्रिलिमिनरी एक्झाम झाली आणि प्रिलिम्सचे मेन्समध्ये त्या प्रकारचं असलेलं अंतर किती आहे. मग इथं अंदाजित लगेच सांगितलेलं आहे की जी ग्रुप बी ची मेन्स असणार आहे, आता इथं स्पेसिफाईडली ग्रुप बी सांगितलेलं आहे. ग्रुप बी ची जी मेन्स असणार आहे ती मेन्स असणार आहे 29 सप्टेंबर. किती? 29 सप्टेंबर. मग जर आपण बघायला गेलं तर मिड 6 जून ज्याला आपण म्हणतो 15 जून मिड जून येतं. मग जून नंतर सप्टेंबर म्हणजे याचे 15 दिवस जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. मग अशा प्रकारचं असलेलं 4 आणि -15 म्हणजे 3.5 महिने आपल्याला मेन्सचं प्रिपरेशन करण्यासाठी तिथं मुभा असणार आहे. म्हणजे प्रिलिम्ससाठी 6 महिने आणि मेन्ससाठी 3 ते 3.5 महिने प्रॉपरली जर यूज केलं तर अशा पद्धतीने आपल्या हातामध्ये नियर टू बी हे असे टाइम अलोकेटिव्ह असलेल्या काही गोष्टी आपल्या हातामध्ये असणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला इथं प्रश्न निर्माण होतो की सर आता एवढ्या टाइममध्ये आपण कसं मॅनेज करायचं. मग आता तुम्हाला याचं उत्तर भेटणार आहे पुढच्या असलेल्या प्रश्नामध्ये. कसं? कारण की आपण इथं काय बघतोय की डिसेंबर पासून काउंट केलं गेलं तर 6 महिने हातात आहे. मग 6 महिने हातात असताना माझ्याकडे 180 दिवस आहे आणि त्याच्यानंतर त्या प्रकारचं फक्त 3.5 महिने मेन्ससाठी आहे. मग मेन्सचा सिलेबस आणि प्रीचा सिलेबस एकत्रितरित्या अभ्यास केला तर आय वुड सजेस्ट येस absolutely this is a properly right based approach to study the pre and come mains examinations of a combined examination. कारण की लक्षात ठेवा मित्रांनो जास्त काही ड्रास्टिक फरक नाहीये. जे विद्यार्थी ऑलरेडी 3 अटेम्प्ट देऊन आलेले आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन अगदी 2-3 मार्कांनी राहिलेलं आहे ते विद्यार्थी तुमच्या कॉम्पिटिशन रेसमध्ये असणार आहे. मग तुमच्या कॉम्पिटिशन रेसमध्ये असेल आणि तुम्ही नवीन नवखे असाल तर तुम्हाला अभ्यासाची असलेली डेप्थनेस किंवा अभ्यासाचा असलेला त्या प्रकारे जे आपण म्हणतो ना इन्कल्केटेशन्स हे एवढं ग्रॅव्हिटेड पाहिजे की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन जर येत असेल तर तुम्हाला तो सॉल्व करण्याची ताकद निर्माण झाली पाहिजे. का? कारण की तुमची कॉम्पिटिशन आता नवीन फ्रेशर सोबत असेल हे डोक्यातून काढून टाका. तुमचं असलेलं जे प्रिपरेशन असायला पाहिजे ते कसं असलं पाहिजे जे व्यक्ती ऑलरेडी सगळ्या अडथळ्यातून बाहेर आलेला आहे, ज्याला सगळ्या गोष्टी माहिती आहे. मग आता सर इथं तर आमची गंमत फसेल की आम्ही प्रिलिमचा अभ्यास करावा का मेन्सचा अभ्यास करावा. तर मी माझं पर्सनल मत आहे की तुम्ही आता मेन्स ओरिएंटेशननी अभ्यास करावं. का? कारण की पहिली गोष्ट म्हणजे तुमचा नियर टू बी अभ्यासक्रम 80% मी शब्द वापरतोय 80 to 90% हा सिमिलर आहे किंबहुना तो डेप्थमध्ये विचारला जातो मेन्समध्ये. मग तुमचं असलेलं मेन्सचं प्रिपरेशन तगडं असेल, मेन्सचं प्रिपरेशन चांगलं असेल तर ऑटोमॅटिकली इट विल बेनिफिट टू युअर प्रिलिम ऑल्सो. फॉर दॅट रिझन्स तुम्हाला हे इथं समजणं गरजेचं आहे की कसं त्या प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन किंवा ओव्हरलॅपिंग सब्जेक्ट आहे मेन्स आणि प्रिलिम्सचं. मग आता सर आम्हाला क्लिअर झालं की आता मेन्सचं प्रिपरेशन करायचं आहे परंतु त्या प्रकारचं असलेला आम्हाला सिलेबस पण माहिती असायला पाहिजे. मग लक्ष ठेवा मित्रांनो ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे. सिलेबस का माहिती असणं गरजेचं आहे तर सिलेबस तुम्हाला प्रॉपरली डायरेक्शन देतं की तुम्हाला काय वाचायचं किंवा काय नाही वाचायचं किंवा आयोग कशावर पद्धतीने क्वेश्चन विचारतोय. मग आता पूर्व परीक्षेचा सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे तर अगदी ओघम स्वरूपामध्ये दिलं आहे. कोणत्याही स्वरूपामध्ये स्पष्ट तिथं अशा त्या प्रकारचा उल्लेख केलेला नाहीये.
मग विद्यार्थी मित्रांनो, मला एक सांगा, जर तुम्हाला पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा असेल आणि फक्त तुमचा सिलेबस वन लाईनमध्ये दिला असेल तर तुम्ही करणार काय? कशा पद्धतीने अभ्यास करणार आहे? एक मनामध्ये शंका निर्माण होती की नाही? हाच प्रॉब्लेम आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या मुलाला भेडसावतो. त्याला म्हणजे काय की मी नेमकं आता करू तरी काय? फक्त इथं सांगितलेलं आहे चालू घडामोडी, दुसरं सांगितलंय राज्यशास्त्र, त्या प्रकारचा अर्थव्यवस्थेमध्ये फक्त 2-3 लाईन दिलेला आहे. मग नेमकं याच्यावर क्वेश्चन कसे येतात, कोणत्या स्वरूपात येतात, मग याच्यामध्ये सब पॉइंट्स आहे का, हे जेव्हा आपण बघतो ना तर याचं उत्तर फक्त आपल्याला मुख्य परीक्षेच्या सिलेबसच्या डिकोडेशनच्या माध्यमातूनच भेटणार आहे. मग इथं आपल्याला पहिली प्रायोरिटी असणार आहे की तुमचा मुख्य परीक्षेचा सिलेबस तुम्हाला माहिती असणे. मग आता माहिती असणे म्हणजे काय, तर त्या प्रकारचं असलेलं तिथं संपूर्ण सगळ्या गोष्टी तिथं दिलेल्या आहे. जसं की पहिलं जर तुम्ही बघायला गेलं तर इथं प्री प्लस मेन्स अशा दोन्ही ओरिएंटेशननी करता येणारे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहे की ज्याच्यासमोर मी फक्त प्री आणि मेन्स अशा प्रकारे शब्द लिहिल की जेणेकरून तुम्हाला क्रिस्टल क्लिअर होऊन जाईल. जसे की फॉर एक्झाम्पल आता बुद्धिमापन चाचणी हा जो विषय आहे म्हणजे ज्याला मॅथ आणि रिझनिंग म्हणतो तो आपल्या पूर्व परीक्षेच्या असलेल्या 8व्या पॉईंटमध्ये कव्हर झालाय. म्हणजेच तुम्हाला आता मॅथ आणि रिझनिंग प्रीला देखील करायचं आहे आणि मेन्सला देखील करायचं आहे. म्हणजे सोडता येईल का आपल्याला? बिलकुल सोडायचं नाही. का सोडायचं नाही? कोणते क्वेश्चन येतात हे मी घेणारच आहे. पुढच्या येत्या वेळेमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे क्वेश्चन विचारल्या जातात, कोणत्या घटकावर क्वेश्चन विचारल्या जातात, कोणत्या उपघटकावर क्वेश्चन विचारल्या जातात, मी सविस्तर त्याचा टेबल केलेला आहे. म्हणजे तुम्हाला तो विषय हाताळता वेळेस तुम्हाला प्रीला आणि मेन्सला कशा प्रकारे क्वेश्चन विचारतात याचं पूर्ण अवलोकन येईल, जेणेकरून काय होणार आहे, तुमची असलेली अभ्यास परफेक्टली टू द पॉइंट केला जाणार आहे. मग हे माझं ॲनालिसिस सांगते की तुम्हाला बुद्धिमापन चाचणी ही प्री आणि मेन्सच्या ओरिएंटेशननी दोन्ही पद्धतींनी तिथं करणं कंपल्सरी आहे. ते म्हणजे तुम्हाला हे इथं करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा अभ्यासाची स्ट्रॅटेजी करता वेळेस तुम्हाला मेन्सच्या प्रिपरेशन पासून स्टार्ट करावं लागेल. मग मेन्सचे असलेले बुद्धिमापन चाचणी किंवा त्या प्रकारचे असलेले मॅथ आणि रिझनिंग हा विषय तुम्हाला घेता वेळेस दोन्ही पद्धतीने बघावं लागेल, एक मेन्स आणि एक प्रिलिम. आता एक लक्ष ठेवायचं मित्रांनो, करंट अफेअर्स आणि त्या प्रकारचं असलेलं मॅथ लक्षात ठेवा. काय चालू घडामोडी आणि हे जे मॅथ आहे हे प्रिलिमला पण आहे प्लस मेन्सला पण आहे. परंतु हे दोन असे सब्जेक्ट्स आहे ते आहे डायनामिक सब्जेक्ट्स म्हणतात. त्यांना काय म्हणतात? डायनामिक. डायनामिक याच्यासाठी की त्याचं तुम्ही प्रिडिक्शन करू शकत नाही. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करायला घेतल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी कळतात की अरे हा अशा प्रकारे याच्यावर क्वेश्चन विचारला, बरं कदाचित पुढच्या वेळेस असा विचारला जाऊ शकतो. हे तुमच्या माइंडमध्ये सरासरी त्याचे ठोकताळे तुम्ही बांधत असतात. परंतु करंट अफेअर्स किंवा त्या स्वरूपातलं असलेलं तुमचं म्हणजे मॅथ आणि रिझनिंग हे जे असे दोन घटक आहे की ज्याच्यावर तुमचे ठोकताळे कधीच बसू शकत नाही. कारण की मॅथ आणि रिझनिंग यांचे क्वेश्चन्स कंटिन्युअसली सडनली चेंज होत असतात. परंतु लक्षात ठेवायचं त्यांचा जो पॅटर्न आहे तो जर तुम्हाला आयडेंटिफाईड झाला की कोणत्या मॅथच्या असलेल्या गोष्टीवर क्वेश्चन विचारतात, अंकगणितावर विचारतात का रिझनिंगवर विचारतात, हे तुम्हाला जर माहीत झालं तर ॲटोमॅटिकली तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ शकता. ते आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चालू घडामोडीचं तर अनबिटेबल किंवा ज्याला आपण म्हणू की अनप्रिडिक्टेबल असलेलं पोर्शन असतो की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्या स्वरूपामध्ये कशा प्रकारचा क्वेश्चन येईल हे कधीही तिथं तुम्ही बांधू शकत नाही किंवा त्याचं असलेलं ॲनालिसिस करता येऊ शकत नाही. त्यामुळं हा जो पोर्शन आहे तो प्री प्लस मेन्स करायचाच आहे. परंतु वेटेज देता वेळेस मेन्सच्या ओरिएंटेशनने वेटेज द्या आणि याचं डायनामिझम तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर अंकगणित आणि सांख्यिकी त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्युअरली मेन्स एक्झामच्या ओरिएंटेशनने असलेला म्हणजे माहितीचा अधिकार म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन जो ॲक्ट आहे त्या ॲक्टबद्दल. आता हा स्पेसिफाईडली तुमच्या मेन्सचा पोर्शन आहे. नियर टू बी याच्यावर 5 क्वेश्चन येतात आणि ह्या 5 क्वेश्चन आल्यानंतर त्या प्रकारचं असलेलं इथं हा फक्त मेन्सला जरी वाचला तरीही चालतं. याच्यावर प्रिलिमवर क्वेश्चन विचारल्या जात नाही. त्यामुळं हा स्पेसिफाईडली कधी वाचायचा तर तुमच्या असलेला जो 3.5 महिन्याचा गॅप आहे तर तिथं वाचायचा. आता मेन्समध्ये तुम्हाला इंग्रजी ग्रामर, मराठी ग्रामर आणि तुमच्या असलेले काही पर्टिक्युलर असलेले जे काही पॉईंट्स आहे ते तिथं फोकसली तेव्हा रीड करायचे. का? कारण की ते फक्त मेन्सला आहे म्हणून.
आलं लक्षात? मग अशा वेळेस लक्षात ठेवायचं, माहितीचा अधिकार अधिनियम, त्यासोबत इंग्रजी ग्रामर आणि त्या प्रकारचं असलेलं मराठी ग्रामर हे रीड करता वेळेस याही गोष्टी तिथं मेन्सच्या ओरिएंटेशननी वाचणं गरजेचं आहे. म्हणजे डोक्यात क्लिअर झालं की मला मेन्सपासून सुरुवात करायची अभ्यासाला, परंतु मेन्सचा अभ्यास करता वेळेस मला प्रिलिम्सचे कोणते सब पॉईंट्स आहे जे की प्रीला आणि मेन्सला दोघांनाही बॅलन्स करू शकता. मग त्याच्यातला पहिला घटक आहे चालू घडामोडी, त्याच्यानंतर मॅथ अँड रिझनिंग, हे दोन घटक आहे प्रिलिमला पण आणि मेन्सला पण. त्याच्यानंतर महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे तुमचा पॉलिटी. आता पॉलिटीच्या संदर्भामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे मेन्सच्या सिलेबसमध्ये. हा सिलेबस माझा नाहीये, हा सिलेबस आहे आयोगाचा. आयोगाने स्पष्टपणे सांगितलेले की बाबा तुला मेन्समध्ये काय वाचायचं आहे, मेन्समध्ये तुला ज्यावेळेस पॉलिटी हातात घेशील तर अशा वेळेस ह्या गोष्टी वाचायच्याच आहे. म्हणजे तुम्हाला याच्या पलीकडं जायचं नाही. याच्या असलेल्या प्रत्येक बारकावे, याच्यावर असलेले PYQs हे तुम्हाला डोळ्याखालून घालणं गरजेचं आहे. मग सर हा प्रिलिममध्ये दिलेला नाही का? दिलेला आहे, परंतु प्रिलिममध्ये फक्त एकच शब्द आहे राज्यशास्त्र. मग आता मला एक सांगा, एका शब्दाने काही डिकोड होतंय का? नाही होते. मग अशा वेळेस तुम्हाला मेन्समध्ये त्या प्रकारे सविस्तररित्या दिले आहे की नेमकं राज्यशास्त्रामध्ये काय वाचायचं तुम्हाला, म्हणजे पॉलिटी विषयामध्ये काय वाचायचं. तर पहिले काय वाचायचंय तुम्हाला, तर संघराज्य व्यवस्था म्हणजे काय, त्या परिभाषा काय आहे, त्याच्यावर मतमतांतर काय झालंय, त्याच्यावर क्वेश्चन विचारलं जातं. त्याच्यात राज्यघटना, त्या राज्यघटनेची निर्मिती कशी झाली आहे तर त्याच्यावर क्वेश्चन विचारल्या जाता. कशा स्वरूपात झाली आहे त्याच्यावर क्वेश्चन विचारल्या जाता. त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ज्या पद्धतीने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, कटक मंडळे, हे सगळ्या गोष्टीवर क्वेश्चन विचारलेले आहे, तेही तिथं बघावं लागणार आहे. सोबत कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, विधिमंडळ अशा स्वरूपातल्या काही गोष्टी त्यांनी ठळक स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला पॉलिटीचा अभ्यास करता वेळेस ह्या गोष्टी तुम्हाला तिथं रीड करणं गरजेचं आहे. सोबतच केंद्र व राज्य संबंध आहे, निधर्मीय राज्य, मूलभूत हक्क, DPSP आणि अशा प्रकारचे असलेले असंख्य काही गोष्टी. आणि सध्याशी चर्चेशी मुद्दा जो निगडीत आहे तो म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड. म्हणजे आपल्या हातामध्ये ज्यावेळेस एक ऑथेंटिक सोर्स पडत असेल त्यावेळेस लक्षात येता येईल की अशा प्रकारच्या टिकमार्क, इंडेक्समध्ये टिकमार्क करून घ्यायचं आणि त्याच्या समोर लिहायचं मेन्स प्लस प्री. काय लिहायचं? मेन्स प्लस प्री. अशा प्रकारे दोन शब्द लिहून टाकायचे. म्हणजे काय होईल की त्या इंडेक्सनुसार जर तुम्ही न्यायमंडळ वाचत असाल तर त्याच्यासमोर प्री प्लस मेन्स लिहून टाकायचं. म्हणजे तुमचा क्लिक होईल की दिस इज अ पॉईंट इज रिलेटेड विथ युअर, आय हॅव टू बी रीड द विदिन द मेन्स एक्झामिनेशन्स ॲज वेल ॲज प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्स. त्यामुळं हे समजणं फार गरजेचं आहे. मग अशा वेळेस तुम्हाला लक्षात येत असेल की पॉलिटी विषयाच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहे आणि ह्या गोष्टी तुम्हाला रीड करणं गरजेचं आहे. तुम्ही सिलेबस बघू शकता. माझं फक्त हेच ओपिनियन आहे की तुम्हाला दाखवायचं आहे की एक्झॅक्टली कशा पद्धतीने आहे. त्याच्यानंतर त्या प्रकारचं असलेलं आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. मग आता आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहासामध्ये काय बघितलं जातं तर त्या प्रकारचं असलेलं स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृती निर्माण करणारे सुधारक, हे मेन्सच्या ओरिएंटेशननी महत्त्वाचं आहे. बघा, जर तुम्ही PYQ ॲनालिसिस केलं तर इतिहासामध्ये विशेषतः आपल्याला काय दिसणार आहे तर पर्टिक्युलर छत्रपती शाहू महाराजांवर क्वेश्चन विचारला जाता. त्याच्यानंतर आंबेडकर सर आहे, आंबेडकर सरांवर क्वेश्चन विचारला जातो. महात्मा गांधी असेल किंवा महात्मा फुले असेल, ह्या सगळ्यांवर जे कंटिन्युअसली चर्चेमध्ये असतात त्या गोष्टीच्या अनुषंगाने काय केलं जाणार आहे, क्वेश्चन्स विचारल्या जाणार आहे. मग अशा स्वरूपामध्ये तुमचं लक्ष ज्यावेळेस भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास वाचायचा असेल तर त्यावेळेस इथं फोकसली लक्ष दिलं गेलं पाहिजे. मग सर हे प्रिलिम्सला विचारता का? यस, विचारल्याही जातं आणि विचारल्या गेलेलंही आहे, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. सोबत वृत्तपत्रे असेल, त्याच्यानंतर शिक्षणाचा परिणाम असेल, ह्या सगळ्या गोष्टीवर कंटिन्युअसली चर्चा केली जाते. मी आता इथं जे टॉपिक्स आहे त्या टॉपिक्सला सब टॉपिक्समध्ये डिवाइड केलं आहे आणि कोणत्या टॉपिक्सवर कधी क्वेश्चन विचारला आहे मी सगळं घेऊन आलेलो आहोत. त्यामुळं तुम्हाला फक्त एक ओव्हरलुक करून देतोय की जेव्हा इतिहास वाचायचा असेल तर इतिहास वाचता वेळेस तुमची नजर प्री प्लस मेन्स ओरिएंटेशननी असायला पाहिजे. मग इतिहास वाचता वेळेस पण इथं शब्द लिहायचा प्री प्लस मेन्स. मग इतिहास घेता वेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी घ्यायला पाहिजे. मग गाठाळ घ्या किंवा कटारे साहेबांचं पुस्तक घ्या किंवा समाधान महाजन सरांचं पुस्तक घ्या.
ते तुम्हाला सगळं उत्तर हातामध्ये देणार आहे. त्यामुळं तुम्हाला ती एक वाचण्याची असलेली कॉन्फिडन्स लेवल बूस्ट करणार आहे. मग अशा पद्धतीने तुम्हाला इथं स्पेसिफाईडली सांगितलेलं आहे. बघा, प्रिलिम्समध्ये काय सांगितलेलं आहे, इतिहासामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, संपलं. काही सांगितलं का? नाही. पण तेच जर तुम्ही मेन्स बघायला गेलं तर त्या प्रकारे सगळ्या गोष्टी तिथं समजून सांगितल्या की काय वाचायचं बाबा, तुला याच्यातून नेमकं काय एक्झॅक्टली रीड करायचं आहे. येतं लक्षात? म्हणजेच काय की माझा आता जो कोणी नवीन विद्यार्थी असणार आहे तो विद्यार्थी काय करणार आहे, अभ्यासाची सुरुवात मेन्स पासून करेल. परंतु मेन्समध्ये पण जे प्रिलिमला पण आहे आणि मेन्सला पण आहे त्या विषयाला मी पहिले हात घालणार आहे. मग माझा पहिला विषय असेल इतिहास. मग इतिहासामध्ये मला काय वाचायचं, तर हे सगळं वाचायचं. माझा दुसरा विषय असणार आहे पॉलिटी. पॉलिटीमध्ये काय वाचायचं, हे सगळं वाचायचं. का? कारण की हेच ॲज इट इज प्रिलिमला विचारलं जाणार आहे. म्हणून मग याच्या पलीकडे काही असेल का? बिलकुल नसणार आहे. त्याच्यानंतर आहे भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. आता बघा, इथं प्रिलिमला काय विचारलेलं आहे, काय सांगितलंय सिलेबसमध्ये, भारताचा भूगोल विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल. मग पृथ्वी, जगातील भाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनींचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. एवढे सिंगल 2 लाईनमध्ये त्यांनी इलॉबरेट केले. परंतु भूगोलाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेस आपल्याला इथं सविस्तररित्या त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता एक आश्चर्याची बाब किंवा चकित करणारी बाब म्हणजे त्यांनी राज्यसेवेचा असलेला थोडा डोमेन कॅचअप करण्याचा प्रयत्न केलाय. काय केलंय त्यांनी, तर त्या प्रकारचं असलेलं जे पर्यावरण घटक आहे तो पर्यावरण घटक पहिल्यांदा 2023च्या ॲडमध्ये टाकलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, ही एक फार डिफिकल्ट असं असणार आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी किंबहुना जुन्याही विद्यार्थ्यांसाठी की तुम्हाला आता एन्व्हायरमेंट पण रीड करावं लागणार आहे. आत्तापर्यंत एन्व्हायरमेंट हा विषय राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षा किंबहुना राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेलाही विचारला गेलेला घटक होता. तो आता कंबाईनच्या मेन्समध्ये विचारला जातोय आणि कदाचित 2023 मध्ये असंही दिसलेलं आहे की तुम्हाला एन्व्हायरमेंटवर एक क्वेश्चन विचारलेला आहे प्रिलिम्समध्ये. त्यामुळं आता जो कोणी विद्यार्थी नवीन प्रिपरेशनला लागला असेल तर त्यांनी जिओग्राफी सोबत एन्व्हायरमेंट करणं हे अपेक्षित आहे असं इथं अधोरेखित केलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, याला नजर अंदाज करू नका. का? कारण की जर तुमचे असलेले जर 15 क्वेश्चन येत असेल तर 15 पैकी क्वेश्चन्स पैकी 5 क्वेश्चन किंवा किंबहुना 3 क्वेश्चन हे एन्व्हायरमेंटवर येण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. मग राज्यसेवेचा अभ्यास करणारा विद्यार्थी जर संयुक्त मुख्य परीक्षा देत असेल तर तो 2-3 मार्क तुमच्यापेक्षा जास्त घेऊन जाणार आहे, याच्यामध्ये कोणतीही शंका असणार नाही. त्यामुळं तुम्हाला पर्यावरण इथं अभ्यास करणं मस्ट झालेलं आहे बिकॉज ऑफ दे वेअर मेन्शन विद इन द सिलेबस इटसेल्फ. फॉर दॅट रिझल्ट्स यू हॅव टू बी रीड इट्स अ थरोली मॅनर. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून तुम्ही हे रीड करू शकता. म्हणजे हा पण प्री प्लस मेन्सचा भाग आहे. मग इथं ओव्हरलॅपिंग होत आहे प्रिलिम्सचा आणि मेन्सचा. आलं लक्षात? समजलंय? त्याच्यानंतर या इथं 8 जो क्रमांका जो भाग आहे त्याचे आपण 2 डिवायडेशन करू. हा भाग ए आणि हा भाग बी जो आहे तो बी करू याला. आता इथं काय सांगितलेलं आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, झुऑलॉजी, बॉटनी. आता हा जो पोर्शन आहे ए भाग हा तुमच्या प्रिलिम्सला पण आहे आणि आता इथं मेन्सला पण आहे. म्हणजे तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बॉटनी किंवा झुऑलॉजी हे स्टडी करता वेळेस प्रिलिम्सच्या ओरिएंटेशननी प्लस मेन्सच्या ओरिएंटेशननीही स्टडी करावं लागणार आहे. तुम्हाला डावलता येईल का? नाही. म्हणजे सायन्स विषय जिथं विद्यार्थी घाबरतात हात लावायला की याच्यामध्ये काय असेल किंवा हे येईल की नाही, परंतु ते आता तुम्हाला अभ्यास करणं गरजेचंच आहे. जसं की फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघायला गेलं तर दे वेर आस्क्ड रिगार्डिंग द मायटोसिस, मिओसिस, झायलम, फोलेम्स हे कॉन्सेप्ट्स आहे तुमच्या बायोलॉजीमधले, तर तुम्हाला ते विचारताय आता. मग मेन्सला विचारला जात असेल तर तुम्हाला साहजिकच आहे कुठं पण विचारलं जाणार आहे, तुमच्या असलेल्या पर्टिक्युलर प्रिलिम्समध्ये पण विचारल्या जाणार आहे. मग इथं तुम्हाला दोन्हीही पद्धतीने अभ्यास करायचा आहे. जर तुम्हाला सेल डिव्हिजन वाचायचं असेल तर सेल डिव्हिजन वाचता वेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी प्रिलिम्स प्लस मेन्सच्या ओरिएंटेशनने वाचावं लागेल. सोबत ओहम लॉज आहे. मग ओहम लॉज हा फक्त काय प्रिलिम्सच्या ओरिएंटेशनने वाचायचा का? नाही. त्याचं कॅटेगरायझेशन करता वेळेस प्री प्लस मेन्सनेही करत चला.
तुम्हाला जर काही इक्वेशन्स विचारले असेल, केमिस्ट्रीचे फॉर्म्युलेज विचारले असेल, तर ते तुम्ही दोन्ही पद्धतीने वाचा, जेणेकरून काय होईल, यू हॅव टू बी अलोंग विथ दॅट, की अलाइन बनवता आलं पाहिजे, की तुम्हाला हे पण वाचता आलं पाहिजे. मग अशा वेळेस एक लक्षात घ्यायचं, हा जो पोर्शन आहे ए भाग म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, झुओलॉजी, बॉटनी, हा प्रिलिम प्लस मेन्स असणार आहे आणि तो तुम्हाला इथं पहिल्यांदा रीड करावा लागणार आहे. परंतु याच्यामधला जो बी भाग आहे तो म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा आहे. कोणाचा आहे? सायन्स अँड टेक्नॉलॉजी. मग सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल तर त्या स्वरूपामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जो पोर्शन आहे तो फक्त कधी वाचा? मेन्समध्ये वाचा, काही प्रॉब्लेम नाही. त्याला प्रिलिममध्ये हात लावू नका. का? कारण की त्याच्यावर क्वेश्चन हा डायरेक्टली मेन्समध्ये ॲज इट इज विचारणार आहे, रिमोट सेन्सिंग वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळं तुमचा असलेला अभ्यासाचा हा जो भाग आहे, हा जो पोर्शन आहे तो कसा असायला पाहिजे? तो हा डिरेक्टली तुमच्या मेन्समध्ये असायला पाहिजे, त्याच्यामध्ये प्रिलिम्सला घालायचं नाही. म्हणजे इट इज ऑल अबाउट युअर मेन्स एक्झामिनेशन्स, जो सेक्शन 8 मधला बी पोर्शन आहे. आलं लक्षात? मग त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो, पुढचा घटक येतो, तो म्हणजे काय? अर्थव्यवस्था. बघा, अर्थव्यवस्था म्हणजे इकॉनॉमिक्स. मग इकॉनॉमिक्समध्ये जर तुम्हाला इथं प्रिलिम्समध्ये विचारायला गेलं तर प्रिलिम्समध्ये काय सांगितलेलं आहे? राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा, राजकोषीय नीती, अर्थसंकल्प वगैरे वगैरे. प्रिलिम्समध्ये एवढं सांगितलेलं आहे. परंतु मेन्समध्ये ज्यावेळेस तुम्हाला तयारी करायची असेल तर त्यावेळेस तुम्हाला सुरुवात कुठून करावं लागणार आहे? मायक्रो इकॉनॉमिक्स टू मॅक्रो इकॉनॉमिक्स. मग मायक्रो, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॅक्रो इकॉनॉमिक्स, मायक्रो इकॉनॉमिक्स काय आहे, याच्यातला डिफरन्स काय आहे, त्याचे असलेले थेरीज कोणी कोणी दिले आहे, त्याचा सखोल अभ्यास तुमच्या डोक्यामध्ये असला पाहिजे. का? कारण की प्रिलिम्समध्ये आता तुम्हाला डिरेक्टली टॅक्स असिस्टंटच्या पेपरमध्ये तुम्हाला तिथं डायरेक्ट थेरी कोणी लिहिली आहे, कोण थेरीचे असलेले ओरिजिनेटर आहे, हे सगळं विचारलेलं आहे. त्यामुळं तुमचा अभ्यास तशा पद्धतीने झाला पाहिजे की तुमच्या मेन्सच्या ओरिएंटेशननी प्रिलिम्स कव्हर झाली पाहिजे. मग इथं तुम्हाला सविस्तररित्या इकॉनॉमिक्सच्या पोर्शनवर कशा प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो त्याचे ठळक मुद्दे इथं दिलेले आहे. मग याच्यामध्ये सार्वजनिक वित्त आहे, जसे की FRBM ॲक्ट. FRBM ॲक्ट सगळ्यात पहिले कोणत्या स्टेटने लागू केला, कोणत्या स्टेटनी नाही लागू केला, याच्यावर देखील क्वेश्चन विचारलेले आहे. त्यामुळं तुम्हाला हे जेव्हा अभ्यास करायचा असेल तर त्यावेळेस तुमच्या मेन्सच्या दृष्टिकोनाने अभ्यास करा मित्रांनो, जेणेकरून मेन्स प्लस प्री दोन्हीही काय होऊ शकते, तिथं कव्हर होऊ शकते. मग भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने, आर्थिक सुधारणा, भारतीय शेती, ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक वित्तीय क्षेत्र, ह्या सगळ्या गोष्टी. आणि विशेष बाब म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मी स्वतः पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचा कोर्स हा अगदी माफक दरामध्ये तुमच्यासाठी घेऊन येतोय, ज्याच्यामध्ये माझा मूळ उद्देश असणार आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत चांगलं ऑथेंटिक सोर्स ऑफ द पर्टिक्युलर जो सब्जेक्ट्स आहे तो डिलिव्हर झाला पाहिजे. त्यामुळं माझा प्रांजळ मत असणार आहे की मी तिथं प्रत्येक टॉपिक, त्या टॉपिकच्या अनुषंगाने असलेले PYQs आणि अलॉंग विथ दॅट त्याच्यामध्ये अजून ॲडिशनल काही माहिती आहे का, जसं की इग्नू असेल, YCMO असेल किंवा अदर जे दत्तरम सुंदरम असेल, जे की विद्यार्थ्यांना वाचणं शक्य नसतं, तर त्याचं एक मी PDF फाईल्स किंवा त्या स्वरूपातलं असलेल्या काही गोष्टी असेल त्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर आपली त्या प्रकारची यशस्वी नावाची बॅच आपण इथं लॉन्च करतोय आणि त्याची असलेली माफक दरातली फी दोन्ही विषय कव्हर करणार आहे, ते लवकरच तुम्हाला इथं कळणार आहे. आणि अजून एक आनंदाची बाब अशी आहे मित्रांनो की आपण आता PYQ सिरीज स्टार्ट करतोय आणि PYQ सिरीजमध्ये त्या प्रकारे मी सांगितलं की पॉलिटी तर कव्हर करणार आहे, परंतु इकॉनॉमिक्स देखील मी त्याच्यामध्ये काय करतोय, कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळं प्रिलिम्सच्या ओरिएंटेशननी प्लस मेन्सच्या ओरिएंटेशननी सगळ्या कंबाईन स्वरूपातलं असणार आहे, हे तुम्हाला मी सांगू शकतो. मग एकदा जर तुम्हाला त्या प्रकारच्या बॅचमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व झाले तर तुम्हाला बऱ्यापैकी काही गोष्टी तर काय होणार आहे, अवेल करता येणार आहे. आलं लक्षात? चलो, आलं लक्षात? हे मग अर्थव्यवस्था आणि त्या संदर्भामध्ये असलेलं हे डिवायडेशन्स आहे. मग आता सर प्रिलिम्सला आणि त्या प्रकारचे क्वेश्चन्स कोणत्या घटकावर जास्त विचारल्या जातात? आता याचा जर आपण एक लेखाजोखा काढला तर काही महत्त्वाचे घटक मी सॉर्ट आउट केलेले आहे की ज्याच्यावर त्या विषयाच्या संदर्भामध्ये क्वेश्चन विचारण्याची इंटेन्सिटी प्रिलिम्समध्ये जास्त आहे. आता सध्या आपण प्रिलिम्सकडे वळू,
कारण की त्या प्रकारे मेन्सच्या ओरिएंटेशनने करायचंच आहे, परंतु मेन्समध्ये आणि प्रिलिम्समध्ये कशा प्रकारचं असलेलं क्वेश्चन विचारतात हेही आपण इथं डिमार्केटेड करून घेऊ. मग आपण पहिला सब्जेक्ट घेऊ जो की माझा सब्जेक्ट आहे, पर्टिक्युलर पॉलिटी. मग आता पॉलिटी विषय अभ्यास करता वेळेस सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट ऑथेंटिक सोर्स काय आहे सर. तर ऑथेंटिक सोर्स आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त ते म्हणजे एम लक्ष्मीकांत. बस मी परत एकदा सांगतोय, एम लक्ष्मीकांतचं मॅग्रा हिलचं ओरिजिनल मॅग्रा हिलचं असलेलं मराठीतून त्यांनीच ट्रान्सलेट केलेलं एम लक्ष्मीकांतचं पुस्तक हे बायबल आहे. UPSC असो किंवा MPSC असो, त्याच्या पलीकडं कोणतेच मार्केटमधले जे पुस्तक असेल त्याला हात नाही लावलं तरीही चालतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु जर तुम्हाला सोप्या आणि सरळ भाषेमध्ये जर समजून घ्यायचं असेल तर फक्त आणि फक्त एम लक्ष्मीकांतच तुम्हाला तिथं असायला पाहिजे. सर याच्या व्यतिरिक्त काही करता येऊ शकता का कदाचित कधी क्वेश्चन्स हे बाहेरून विचारले जातात, तर घाबरायचं काम नाही. आपल्या बॅचमध्ये माझं उद्दिष्ट असणारे एम लक्ष्मीकांत लाईन टू लाईन कव्हर करून घेणार आहे मी. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये तुम्हाला इग्नूच्या काही गोष्टी, त्याच्यानंतर YCMUच्या काही गोष्टी आणि ऑलॉंग विथ दॅट सुभाष कश्यप सरांच्या असलेल्या काही जे पुस्तक आहे, ठळक पुस्तके ज्याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहे, तर तेही मी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेणार आहे. म्हणजे तुमचा असलेला पॉलिटीचा जो भाग आहे तो संपूर्णरित्या कव्हर होणार आहे. आता बघा मित्रांनो, पहिले तुमच्या पदासाठी वेगवेगळ्या पदासाठी तुम्हाला वेगवेगळ्या सब्जेक्टला जास्त वेटेज द्यावं लागत होता. जसं की जर तुम्ही ASO पदासाठी अभ्यास करत असाल तर तुम्हाला पॉलिटी विषयावर फोकस करावं लागत होतं. जर तुम्ही STI बनायचं असेल तर इकॉनॉमिक्स विषयावर त्या प्रकारे फोकस करावं लागत होतं. जर तुम्हाला PSI बनायचं तर त्यावेळेस तुम्हाला लॉ हे जे कायदे होते IPC, CRPC, CPSC, तर ह्या सगळ्या गोष्टीवर फोकस करावं लागत होतं. परंतु आता एक लक्षात घ्या, आता इथं अभ्यास हा युनिफॉर्म झालेला आहे. म्हणजे तुम्ही PSI पदासाठी लढा, ASO साठी लढा, STI साठी लढा की तुमच्या कंबाईन ग्रुप Cच्या असलेल्या एक्झामसाठी लढा, तुम्हाला अभ्यास तेवढाच डेप्थमध्ये, तेवढाच ग्रॅव्हिटेडली करावा लागणार आहे. त्याच्यामध्ये शंका बिलकुल मनात आणायची नाही की मी हे नाही केलं तर जमल का. जर तसं तुम्ही इफ बट लावलं तर अभ्यासाचं असलेलं तिथं सगळा त्या प्रकारचं असलेलं काय होणार आहे, बाजूला सारल्या जाणार आहे. आलं लक्षात. मग आपण पॉलिटी विषया संदर्भामध्ये बघूया की पर्टिक्युलर 22 पर्यंत माझ्या नजरेमध्ये जेवढे काही महत्त्वाचे घटक आहे त्या घटकावर वारंवार क्वेश्चन विचारलेले आहे. ते घटकावर क्वेश्चन किती आहे तर त्या प्रकारे तुम्ही फाइंड आउट करू शकता. परंतु ते घटक जर तुम्ही तुमच्या लक्ष्मीकांतच्या पुस्तकामध्ये टिक मार्क केलं तर तुम्हाला बेनिफिट होईल की तेवढेच टॉपिक रीड करा, तेवढ्या टॉपिकवर कंटिन्युअसली क्वेश्चन आलेले, त्या टॉपिकच्या बाहेर जाऊ नका, एवढं मी ऑथेंटिकली सांगू शकतो. त्यामुळं तुमच्या असलेल्या पुस्तकांमध्ये जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ पॉज करा आणि त्या प्रकारे ते पुस्तक घेऊन या. पॉलिटी बघताय तर एम लक्ष्मीकांत घ्या. जर पुस्तक नसेल तर गडबड करू नका, तर त्या प्रकारचं वही घ्या, पेन घ्या आणि त्या टॉपिकचे नावं लिहून काढा की ज्याच्यावर कंटिन्युअसली क्वेश्चन विचारलेले आहे. मग पॉलिटीच्या कोणत्या सब टॉपिक्स किंवा टॉपिक्सवर क्वेश्चन विचारले आहे तर पहिला टॉपिक आहे संसद. मग संसद हे मला अशा पद्धतीने करायची आहे की संसद हा टॉपिक प्रिलिम्सला पण येणार आहे आणि मेन्सला पण येणार आहे, फिक्स म्हणजे फिक्स. मग अशा प्रकारचे क्वेश्चन्स 2017 ते 22 मध्ये कसे आले हे तुम्ही इथं बघू शकता. आता प्रत्येक जर सांगायला गेलं तर खूप वेळ जाईल आपला त्याच्यामध्ये, परंतु मला हे टॉपिक सांगू द्या ज्याच्यावर कंटिन्युअसली क्वेश्चन विचारलेले आहे, किंबहुना त्याच्यावर विचारण्याची शक्यता जास्त मला असं वाटत आहे की येऊ शकतात. अशा प्रकारे संसद आहे, पंचायत राज व्यवस्था आहे, त्याच्यानंतर परिशिष्ट 7व्या क्रमांकाचं, विशेषतः 7 क्रमांकाचं परिशिष्ट, केंद्र सूची, राज्य सूची अशा प्रकारच्या असलेल्या स्वरूपामध्ये. त्याच्यानंतर आयोग, विविध आयोगावर क्वेश्चन विचारलेले आहे. आता जसं की रिसेंटली आपल्याला माहिती आहे की कलम 324 नुसार आपल्याकडं इलेक्शन कमिशन आहे, हे एक प्रकारचा आयोग आहे. आता त्या प्रकारे आपल्याकडं नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड कमिशन जे आहे, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड कम्युनिटीसाठी, तर NCBC साठी कंटिन्युअसली चर्चेमध्ये आहे.
का मराठ्यांना ओबीसी मध्ये तिथं इन्क्लूड करायचं की नाही याच्यावर डिबेट चालू आहे. मग अशा वेळेस हे आयोग कंटिन्युअसली विचारल्या जाऊ शकतात. त्यामुळं आपल्याला चर्चेची तिथं वाच्यता काय आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मी संभाव्य प्रश्न संच पण घेणार आहे पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचे, आणि बाकीच्याही विषयांची आपल्याकडे टीम तयार होतीये आणि त्या पद्धतीने आपण हे सगळं लॉन्च करणारच आहोत. परंतु सुरुवात आपण पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स विषयाला सुरुवात करू आणि बाकीचे विषय पण हळूहळू त्याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहे. त्याच्यानंतर आहे न्यायव्यवस्था, 100% क्वेश्चन विचारल्या जातं. त्याच्यानंतर पंतप्रधान मंत्रिमंडळ आहे. त्याच्यानंतर तुमचं असलेलं पर्टिक्युलर DPSP म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, त्याच्यावर क्वेश्चन असतो म्हणजे असतो एखादा क्वेश्चन. आता बघा गंमत बघा, 2022 पर्यंत तुम्हाला 10 क्वेश्चन पॉलिटीचे यायचे, पण 2023ला सडनली बदल झाला आणि 2023 मध्ये तुम्हाला 15 क्वेश्चन पॉलिटीचे विचारलेले. म्हणजे विचार करा, पूर्व परीक्षा की ज्याच्यामध्ये पहिले फक्त 10 पॉलिटीचे विचारायचे, आता सडनली किती विचारायला लागलेले आहे, त्या प्रकारचे असलेले 15. त्यामुळं पॉलिटी विषयाला डावलता येईल का? बिलकुल नाही. त्यामुळं तिथं जे काही असेल महत्त्वाचे विषय ते तिथं घेतले पाहिजे. त्याच्यानंतर आहे केंद्र राज्य संबंध, त्याच्यानंतर आहे महान्यायवादी, त्याच्यानंतर आहे आणीबाणी. हे महत्त्वाचे टॉपिक्स आपल्याला इथं दिसत आहे. अजून पण आहे जसं की मूलभूत हक्क आहे, राज्य विधिमंडळ आहे, अधिकृत भाषेवर एक क्वेश्चन विचारलेला आहे, परंतु सध्या चर्चा चालू आहे अधिकृत भाषा हिंदी ठेवायची की नाही, राष्ट्रभाषा त्या प्रकारचा गरादोळ चालू आहे. त्यामुळे हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, मूलभूत कर्तव्य, राज्यपाल आणि इतर काही गोष्टी. म्हणजे अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 टॉपिक्स आणि त्याचे असलेले काही सब टॉपिक्स तुम्हाला पॉलिटी विषय तारू शकतो, हे माझं ॲनालिसिस सांगते. मग अशा वेळेस तुम्हाला ह्या 16 टॉपिक्सवर कमांड आलीच पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही कोणत्याच गोष्टी बाजूला नका सरू. सर मी संसद करतो, राज्य विधिमंडळ करणार नाही. का बरं नाही करणार? करावंच लागणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डावलता येऊ शकत नाही. जर तुम्ही डावललं तर तुम्हाला मी सांगितलं तुमची कॉम्पिटिशन अशा मुलासोबत आहे जो की ऑलरेडी त्याचं ते पाठ झालेला आहे आणि तो मार्क्स घेऊन जाणार आहे तुमची. मग अशा वेळेस नवीन विद्यार्थी जे आहे त्या नवीन विद्यार्थ्यांनी डोक्यात घेणं गरजेचं आहे की हे सगळं करता वेळेस मला हे घटक पाठ म्हणजे पाठ असायला पाहिजे, किंबहुना याच्यातल्या कॉन्सेप्ट मला क्लिअर असायला पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या व्यक्तीला असं वाटत असेल की पॉलिटी सब्जेक्ट अगदी सोपा आहे समजण्यासाठी, परंतु एक्झाममध्ये क्वेश्चन आले तर तुम्हाला मार्क्स देत नाही, हाच पॉलिटी विषय आहे. त्यामुळं त्याला इग्नोर करू नका. फंडामेंटल राईट्स पाठ झाले म्हणून समजून घेऊ नका की मला सगळं पाठ झालं. बिलकुल नाही. केंद्र राज्य संबंध, त्याची पॉलिसी कशा प्रकारे आहे, 255 काय सांगतो, त्याच्यातून फॉर्म्युलेशन कसं होत आहे. ग्रुप सीच्या मेन्स एक्झाममध्ये डिरेक्टली ऑनरेबल सुप्रीम कोर्टचे पॉवर विचारले 126 127 मध्ये. तिथं त्या प्रकारचं असलेलं पॉवर इन द सेन्स तुमचे जे ॲडव्होक जजेस आहे त्यांची अपॉइंटमेंट करायची असेल, एवढ्या बारीकातले बारीक क्वेश्चन विचारलेले आहे. मग इथं शक्यता नाकारता येत नाही की प्रिलिम्सला पण त्या प्रकारचं असलेलं इथं डेपमध्ये विचारणार नाही, हलक्यात घ्यायचं नाही. त्यामुळं हे घटक जे 13-14 घटक आहे ते घटक तुमच्या डोळ्यासमोर कंटिन्युअसली रीड झाले पाहिजे पॉलिटी विषयाचे. येते लक्षात? मग इथं मी मुद्दामून हे आणलेलं आहे का तुम्हाला कळलं पाहिजे की मला पॉलिटी विषयामध्ये हे 14 घटक माझ्या डोक्यामध्ये परफेक्ट पाठ असायला पाहिजे, किंबहुना त्याचं असलेलं माझं क्रिस्टल क्लिअर वाचन झालं पाहिजे, रिव्हिजन झाली पाहिजे. त्याच्याही व्यतिरिक्त मला याच्यामध्ये अजून काही गोष्टी असेल अनआयडेंटिफाईड असेल तर ते करायचं आहे. आता सर पॉलिटी विषय मग मी फक्त प्रिलिम्स ओरिएंटेशनने एवढंच करू का? बिलकुल नाही. मेन्सच्या ओरिएंटेशनने वाचा. संसद वाचताय, मेन्सचे क्वेश्चन काढा, कळल की कशा प्रकारे क्वेश्चन विचारलेले आहे. मेन्सच्या दृष्टिकोनातून वाचा. काय होईल ज्यावेळेस तुम्ही मेन्सच्या दृष्टिकोनातून वाचाल तर प्रिलिम्सचे पण जे काही छोटे मोठे घटक असेल तेही कव्हर होऊन जाणार आहे. त्यामुळं तुम्हाला हे सगळे जे घटक आहे ते अशा पद्धतीने रीड करावे लागणार आहे. त्याच्यानंतर येतो विषय तो म्हणजे काय, अर्थशास्त्र. दोन्ही विषय माझे असल्यामुळं म्हणजे मी त्याच्यामध्ये थोड्याफार पद्धतीने मी तुम्हाला चांगलं शिकवू शकतो, तर त्यामुळं अर्थशास्त्र विषय आपण चर्चेला घेऊ. अर्थशास्त्र विषयामध्ये पण त्या प्रकारचं असलेलं सगळ्यात महत्त्वाचं कंटिन्युअसली क्वेश्चन विचारलं जाता ते म्हणजे काय,
सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स. मग पब्लिक फायनान्समध्ये तुम्हाला राजकोषीय तूट काय आहे हे विचारणार म्हणजे विचारणार. FRBM ॲक्ट काय आहे तो विचारला जाणार म्हणजे विचारला जाणार आहे. म्हणजे माझा इथं एरिया ऑफ परफेक्शन विदिन द इकॉनॉमिक्स, GDP GNP ची संकल्पना वाचा. असं नाही आहे की ती वाचू नका, प्रिलिम्सला विचारलं जातं, परंतु जास्त फोकस कुठं असला पाहिजे तर ह्या घटकावर असायला पाहिजे. बघा, सार्वजनिक वित्त, बेरोजगारीवर क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न आलं लगेच, GDP GNP, NDP NNP याच्यातला फरक काय आहे, GVA काय आहे विचारलं होतं, GDP डिफ्लेक्टर्स काय आहे हेही विचारलं होतं, सोबत फ्री रायडर कॉन्सेप्ट काय आहे हेही विचारलं होतं. हे कंटिन्युअसली विचारलं आहे. तुमच्या असलेल्या संदर्भामध्ये टाइप्स ऑफ द पर्टिक्युलर जे अनएम्प्लॉयमेंट्स आहे, बेरोजगारी आहे, ते बेरोजगारीच्या संदर्भामध्ये तिथं तुम्हाला विविध गोष्टी विचारल्या, जसं की बेरोजगारी कमी करण्यासाठी शासकीय धोरणे कोणती, त्या योजनांचे असलेले तिथं क्वेश्चन विचारलेले. त्याच्यानंतर आहे दारिद्र्य. दारिद्र्याच्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समित्या. समित्यावर क्वेश्चन विचारतात. तेंडुलकर समिती आयोगाची फेवरेट समिती आहे. रंगराजन समिती फेवरेट समिती, लक्कडवाला, हे जे अलग गट, हे जे काही गोष्टी आहे. आता तर रिसेंटली अलग गट सरान जे अलग गट होते, ते अलग गटांचं जे अलग होते तर ते एक्सपायर झालेले आहे नुकतेच 2-4 महिन्याखाली. त्यामुळं तुम्हाला ते 100% विचारण्याची शक्यता आहे दारिद्र्याच्या बाबतीत. नंतर शासकीय योजना, उद्योग, बँकिंग सध्या खूप चर्चेमध्ये आहे बँकिंग, NPA वाढत चालला आहे. मग व्हॉट इज मीन बाय द NPA तो विचारलं जातं. द टाइप्स ऑफ NPA तेही विचारलं जातं. मग इथं राईट ऑफ, वे ऑफ याच्यामधला फरक काय आहे तेही विचारलं जातं. परकीय व्यवहार म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट, बॅलन्स ऑफ ट्रेड याच्यावरही क्वेश्चन विचारलं जातं. त्याच्यानंतर लोकसंख्या, लोकसंख्या धोरण 2000 पेटेंटेड आहे. आयोगाचा आवडतीचा विषय लोकसंख्या, आणि आता तर 142 कोटी आपण पार केलेला आहोत. त्यामुळं संख्या, लोकसंख्येच्या संदर्भामध्ये फॅक्च्युअल डेटा, कॉन्सेप्च्युअल डेटा, त्याची असलेली डेमोग्राफिक ट्रान्झॅक्शन्स थेरीज काय आहे, मग त्या प्रकारचं असलेलं कशा पद्धतीने जन्मदर मृत्यूदरमध्ये फरक पडलेला आहे, तुमचा असलेला जननदर काय आहे, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर आहे अर्थसंकल्प. काय आहे, अर्थसंकल्प. अर्थसंकल्पाबद्दलही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे वित्त आयोग, त्या प्रकारचं असलेलं कंटिन्युअसली विचारलेलं आहे. 15वा वित्त आयोगाच्या संदर्भामध्ये 14वा वित्त आयोग पण करून ठेवा, जेणेकरून मागचंही विचारलं तरी तुम्हाला सॉर्ट आउट करता आला पाहिजे. आणि 15वा वित्त आयोग, त्याचे अध्यक्ष कोण, सदस्य मंडळी कोण, काय आहे हे सगळं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याच्यानंतर पंचवार्षिक योजना पेटेंटेड आहे, महत्त्वाचं आहे. पहिली पंचवार्षिक योजना असेल किंवा तुमच्या असलेली 12वी पंचवार्षिक योजना. लक्षात ठेवायचं 8, 9, 10 ह्या ज्या 4 ते 4 पंचवार्षिक योजना आहे त्याच्यावर क्वेश्चन सरासरी जास्त विचारल्या जातं. त्याच्यानंतर आहे कर रचना. त्याच्यानंतर RBIचं स्पेसिफाईडली फंक्शनवर क्वेश्चन विचारल्या जातात. त्याच्यानंतर आहे कृषी घटक, आर्थिक नियोजन आणि व्यापारतोल वगैरे ह्या डबल काही गोष्टी. मग अशा प्रकारचं असलेलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 ते 16 टॉपिक्स हे तुमच्या अर्थशास्त्राचे मुखद्गत असायला पाहिजे. सर आता योजना कोणत्या करू? विद्यार्थी मित्र सगळ्यात चुकी हे करता, ती योजना करायला लागता आत्ताच्या. बिलकुल नाही. आपल्याकडं ऑथेंटिक सोर्स आहे. ऑथेंटिक इन द सेन्स की त्या प्रकारचं असलेलं त्याच्यातून जास्त योजना विचारल्या जातात. ते म्हणजे देसले सरांचं जे भाग 2 आहे ते भाग 2 तुम्ही वाचलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. मग इथं त्या प्रकारचं असलेलं अर्थशास्त्राचा अभ्यास करता वेळेस देसले सरांचं पुस्तक हे प्रेफरेबली यूज करायला पाहिजे ॲज कम्पेअर टू अदर बुक्स. का? कारण की त्याच्यामध्ये ऑथेंटिक डाटा हा लवकर सापडतो. पण त्याच्याही पलीकडे जाऊन जर तुम्ही आयोगाचे PYQ सॉल्व केले, विशेषतः पर्टिक्युलर मुख्य परीक्षा STIचे जर PYQ सॉल्व केले तर तुम्हाला त्याच्यातल्या ज्या योजना आहे ना त्या योजना डबल करा. म्हणजे अर्थशास्त्राच्या ज्या योजना आहे त्या योजना करता वेळेस तुम्हाला STIचे जे मेन्स पेपर झालेला आहे त्या मेन्स पेपरमध्ये ज्या योजना आल्या असेल ना त्या योजना बाजूला काढा आणि त्याचा असलेला एक संच तयार करा. मोस्ट ऑफ क्वेश्चन बिलॉंग फ्रॉम दॅट पर्टिक्युलर असलेल्या संदर्भातून. आलं लक्षात? हे तुम्ही करू शकतात अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये. म्हणजे अर्थशास्त्र हा 16 घटकांवर आधारित आहे असं म्हणायला हरकत नसावी. त्याच्यानंतर आहे भूगोल. आता भूगोलाचं थोडंसं आहे ना आपण डेप्थमध्ये जाण्याचा प्रयत्न करू. भूगोलाचे घटक आणि उपघटक खूप जास्त आहे.
मग इथं उपघटकचा आपण विचार करता वेळेस नद्यावर क्वेश्चन आहे, लोकसंख्या तुमचा तिकडं कव्हर होतोय त्यामुळे तुम्ही स्किप करायचा. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोलवर क्वेश्चन असतो म्हणजे असतो. जलसिंचन जागतिक स्तरावर तिथं एकदा विचारलं होतं की पर्टिक्युलर कोणत्या म्हणजे जगाच्या स्तरावर जलसिंचनाचा स्रोत काय आहे वगैरे वगैरे क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यानंतर जलविद्युत केंद्रावर एकदा क्वेश्चन विचारला आहे, एकदा नाही 1 2 3 4 क्वेश्चन येऊन गेले. शिखर पर्वते जगाचा भूगोलवर आहे. भारताची पीक पद्धती, खनिज, उद्योग, प्राकृतिक, रेखांश, अक्षांश, महाराष्ट्रातील वने, त्याच्यानंतर धरणे, जिल्हे, महाराष्ट्राचं दळणवळण, भारतातील दळणवळण, महाराष्ट्राचं पर्यटन, महाराष्ट्राची ऊर्जा, महाराष्ट्राचा राजकीय भूगोल, खनिज संपत्ती, आर्थिक, हवामान आणि पशुसंसाधने. अशा प्रकारे त्यांनी नियर टू बी प्रत्येक घटकाला मिळून एक एक क्वेश्चन्स ते विचारत आहे. त्यामुळं इथं आता लक्ष ठेवायचं की विशेषतः प्रिलिम्समध्ये महाराष्ट्राचा भूगोलावर जास्त फोकस करा, भारताच्या किंवा जगाच्या भूगोलवर कमी फोकस केला तरीही चालतो, परंतु इथं जास्त करून महाराष्ट्राच्या भूगोलवर फोकस करा. आणि मेन्समध्ये तर तुम्हाला भारताचा भूगोल पण तेवढ्या डेप्थमध्ये आणि अलॉंग विथ दॅट महाराष्ट्राचा भूगोल पण तेवढ्या डेप्थमध्ये माहिती असणं अपेक्षित आहे. म्हणजे नियर टू बी अशा प्रकारचे असलेले तुमचे 20 ते 22 जे एरियाज आहे भूगोलाचे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग किती क्वेश्चन्स आलेले आहे ते तुम्ही आयडेंटिफाईड करून घ्या घरी बसल्या बसल्या, परंतु हे टॉपिक्स तुमच्या इंडेक्समध्ये भूगोलाच्या पुस्तकामध्ये टिक मार्क करत चला की मला हे वाचणं आहे, गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. दीपस्तंभाचं पुस्तक पण चांगलं आहे असं ऐकण्यात आलेलं आहे. नंतर त्या प्रकारचं असलेलं जर ऑथेंटिक म्हटलं तर खतीब सरांचं पुस्तक जे आपल्याकडे त्या प्रकार निराली प्रकाशनचं आहे भूगोलाचं तुम्ही रीड करू शकतात. त्याच्यामध्ये मेस प्लस प्री ह्या दोन्ही ओरिएंटेशनने वाचून घ्या आणि PYQचा आधार त्याच्यामध्ये घेत चला. त्याच्यानंतर आहे इतिहास. इतिहासामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे त्याचे उपघटकांवर असलेले क्वेश्चन. मग समाज सुधारकावर क्वेश्चन असतो, वृत्तपत्रे आहे, सामाजिक धार्मिक सुधारणा, ब्रिटिशकालीन कायदे, घटनात्मक विकास, राष्ट्रीय काँग्रेस, गांधी युग, 1857चा उठाव, स्वातंत्र्योत्तर भारत, शिक्षण, सहकार चळवळ, ब्रिटिशांचे आर्थिक परिणाम भारतावर हे तिथं क्वेश्चन विचारले. ॲनालिटिकल क्वेश्चन विचारताय परंतु विचारताय. त्याच्यानंतर काँग्रेसपूर्व भारत, शेतकरी आंदोलन, क्रांतिकारी चळवळ, ब्राह्मोत्तर चळवळ, विविध उठाव, जमीन महसूल सुधारणा, गव्हर्नर जनरल आणि त्या प्रकारचे असलेले इतर काही गोष्टी. मग अशा प्रकारे यांचे पण देखील 20 एरिया आहे. त्या 20 एरियामध्ये तुम्हाला आयडेंटिफाईड करायचे की याच्यातून क्वेश्चन आलेले आहे. मग आता याच्यासाठी ऑथेंटिक सोर्स काय आहे तर माझं आय वुड सजेस्ट कोण आहे, समाधान महाजन सरांचं पुस्तक ऑथेंटिक सोर्स मी ज्याला 100% वेटेज देतो ते आहे. आणि अलॉंग विथ दॅट ओल्ड 11वीची जी आहे आपलं स्टेट बोर्डचं पुस्तक. बस हे 2 असे ऑथेंटिक पुस्तक आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही बिंदास करू शकता डोळे झाकून. हरकत नसावी हे टॉपिक्स काढायचे, सब टॉपिक्स बघायचे, ॲज इट इज तुम्हाला तशाच तसं सापडणार आहे कशा प्रकारे क्वेश्चन आलेले आहे. आलं लक्षात. मग अशा प्रकारचं असलेलं इतिहास. त्याच्यानंतर आहे सायन्स. सायन्समध्ये सगळ्या गोष्टी आहे. वर्गीकरण प्राण्यांचे सर्वात जास्त विचारल्या जातं, त्याच्यावर क्वेश्चन जास्त येतात. अणुरचनावर क्वेश्चन आहे. मानवीय रोग याच्यावर क्वेश्चन आहे. मानवी पचन संस्था, वनस्पतीचे वर्गीकरण, वनस्पतीचे रोग, त्याच्यानंतर धातू अधातू हाही चॅप्टर महत्त्वाचा आहे. कार्बनांची संयुगे याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. जैव तंत्रज्ञानावरही क्वेश्चन विचारलेला आहे प्रिलिम्समध्ये, हेही लक्ष ठेवा बरं. त्याच्यानंतर मानवी प्रजनन, भिंग, त्याच्यानंतर आहे विद्युत धारा, आरसा म्हणजे त्या प्रकारचं असलेलं मिरर, मानवी डोळा, प्रकाश, ध्वनी, मिलर निर्देशांक, रासायनिक अभिक्रिया, वनस्पती पोषण, स्थिरीकरण, सूक्ष्मजीव, पोषण व आहार, खगोलशास्त्र आणि इत्यादी. हे अशा प्रकारचे रफली याचे पण 20 ते 22 एरियाज आहे की ज्याच्यावर कंटिन्युअसली क्वेश्चन विचारलेले आहे. मग आता इथं तुम्हाला अभ्यास करताय बेस एक गोष्ट लक्ष ठेवायची, हे प्रिलिम्सच्या ओरिएंटेशनने काढलेले मी टॉपिक्स आहे किंवा सब टॉपिक्स आहे, परंतु याच्यावर मेन्समध्ये देखील ही क्वेश्चन भरपूर विचारलेले आहे.
मग हेच टॉपिक्स घेऊन तुम्ही मेनच्या दृष्टिकोनातून वाचलं तर तुम्हाला ॲटोमॅटिकली हेही कव्हर होणार आहे त्याच्या माध्यमातून. कळालं? मग अशा पद्धतीने तुम्ही हे तिथं डिकोड करायलाच पाहिजे. मॅथ रिझनिंगमध्ये काय केलं पाहिजे तर तुम्हाला सांगितलं, मॅथ रिझनिंग आणि करंट अफेअर्स हे डायनामिक आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून आकृत्या विचारल्या जातात, लॉजिक बेस्ड क्वेश्चन आहे त्याच्यावर क्वेश्चन विचारल्या जातात, संख्या मालिका असणार म्हणजे असणार. विद्यार्थी मित्र तिथं सोडता आणि विद्यार्थी मित्रांना तिथंच त्या प्रकारचे कमी मार्क्स पडतात. तुमची असलेली तिथं संख्या मालिका, त्याच्यानंतर आहे अक्षर मालिका, समीकरणे, शम विषम संख्या, कोडिंग डिकोडिंग, सरासरी विचारल्या जाते. त्याच्यानंतर अंतर आहे, त्याच्यानंतर काम काळ, उंची, खरे खोटे, वयवारी, राशी, निर्णय क्षमता, क्षेत्रफळ. अशा पद्धतीने जर तुम्ही काढायला गेलं तर नियर टू बी प्रत्येक घटकावर, सब टॉपिक्सवर किंवा सब घटकावर इथं क्वेश्चन्स विचारलेले आहे. त्यामुळं तुम्ही हे टॉपिक्स करूनच जायला पाहिजे, हे टॉपिक्स करायलाच पाहिजे, हे टॉपिक्सला तुम्ही डिनाय करू शकत नाही. मग अशा पद्धतीने असलेलं हे तुम्हाला करता वेळेस त्या सगळ्या गोष्टी तिथं बघता आल्याच पाहिजे की अशा कशा पद्धतीने तयार असणार आहे. आलं लक्षात? चला, करंट अफेअर्समध्ये जर बघायला गेलं डायनामिक सब्जेक्ट्स आहे, काय येईल सांगता येत नाही, परंतु त्याचा आपण एक काय म्हणतोय लेखाजोखा काढलेला आहे, तो म्हणजे सांस्कृतिक घटकावर क्वेश्चन विचारल्या जातात. त्याच्यानंतर आहे विज्ञान तंत्रज्ञान, निधन वार्तावर क्वेश्चन असतात, सरकारी उपक्रमावर क्वेश्चन असतात, पुरस्कारवर क्वेश्चन असतात, योजनांवर असतात, महाराष्ट्र प्रकल्प विशेषतः महाराष्ट्राच्या, त्याच्यानंतर खेळ, समित्या, संरक्षण, पुस्तके, अभियान, आयोग, पर्यावरण, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि एखाद्याची नियुक्ती. मग अशा पद्धतीने ह्या 10 ते 12 घटकांवर करंट अफेअर्समध्ये क्वेश्चन असतात म्हणजे असतात. आता लक्ष ठेवायचं, करंट अफेअर्सचा अभ्यास करता वेळेस नियर टू बी 1 ते 1.5 वर्षापूर्वीचा तुम्हाला काय करावं लागणार आहे, अभ्यास करावा लागणार आहे. करंट इव्हेंट्स म्हणलं की मागच्या महिन्यामध्ये काय झालं आहे हे बिलकुल लक्षात नाही घ्यायचं, तर तुम्हाला तिथं नियर टू बी 1.5 वर्षापूर्वी काय झालेलं आहे, कशा पद्धतीने झालं आहे तिथं तुम्हाला बघायचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही एक त्या प्रकारचं प्रेफरेबल एक मासिक घ्या आणि ते मासिकच तुम्ही कंटिन्युएशनमध्ये वाचा, तुम्हाला बऱ्यापैकी तिथं सॉल्युशन्स भेटणार आहे. मी माझ्याकडनं प्रयत्न करेल की इथं जानेवारी महिन्यापासून फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे सगळ्या करंट अफेअर्सचं एक डिकोडेशन्स असलेलं मी तिथं घेऊन टाकेल. 1-1 तासाचं असेल, परंतु त्या 1 तासामध्ये संपूर्ण जानेवारी महिना इलॉबरेटिव्ह मी तिथं घेण्याचा प्रयत्न करेल की कशा कशा प्रकारे आहे, राजकीय घडामोडी, त्याच्यानंतर आर्थिक घडामोडी काय आहे, हे सगळं मी कव्हर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. परंतु त्याला वेळ लागेल थोडं, परंतु तुमच्या एक्झाम पुरतं म्हणजे शेवटच्या 1 महिन्यामध्ये तुम्ही जर करंट अफेअर घेतलं, दररोज 1 तास बघितलं तरी मोर दॅन सफिशियंट. म्हणजे नियर टू बी ते 10 ते 12 व्हिडिओ होतील. म्हणजे दररोज एक जरी व्हिडिओ बघितला 1 तासाचा तरी मोर दॅन तुमचं 12 दिवसामध्ये पूर्ण वर्षाचं करंट अफेअर्स कव्हर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि शुअरली मी त्या प्रकारे प्रयत्न 100% करणार आहोत. ठीक आहे, चला. आता 2023 मध्ये झालेला अचानक बदल, खूप विद्यार्थ्यांना मित्रांनो त्या प्रकारचं असलेली कॉन्फिडन्स होतं की एवढेच क्वेश्चन येतील, असेच क्वेश्चन येतील, परंतु जेव्हा 2023 मध्ये कंबाईनचा एक्झाम पेपरमध्ये हॉलमध्ये पेपर आला तर त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो बघितल्यानंतर आश्चर्यचकित झाले. एकदम सडनली सगळे तुमचं स्ट्रक्चर चेंज केलं त्यांनी. पण लक्ष ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ही आयोगाची स्ट्रॅटजी आहे. विद्यार्थ्यांना घाबरवणं हे आयोगाला आवडतं. मग विद्यार्थी घाबरले कुठं, अरे 10 क्वेश्चन येत होते आता 15 क्वेश्चन यायला लागले, जिथं 15 क्वेश्चन होते तिथं 10 क्वेश्चन आलेले. परंतु एक सामान्य रूपी विद्यार्थी ज्यांनी खरा अभ्यास केलेला आहे तो या गोष्टीला घाबरत नाही. 10 क्वेश्चन येऊ दे का 15 क्वेश्चन येऊ दे, कितीही क्वेश्चन आले तरी मला अभ्यास तर तोच आहे. अभ्यासामध्ये माझा काही फरक पडला का, नाही. मला इतिहास पण तोच वाचला, जिओग्राफी तीच वाचली, अरे फक्त तुमची नंबर ऑफ क्वेश्चन्स वाढले किंवा नंबर ऑफ क्वेश्चन्स कमी झाले, त्याच्यामध्ये पॅनिक होण्यासारखं काही नाहीये. परंतु हा बदल जो होतो तो विद्यार्थ्यांना त्या प्रकारे पॅनिक करण्यासाठी होता. त्यामुळं लक्ष ठेवा, उद्या चालून जर पॉलिटीचे फक्त 5 क्वेश्चन जरी आले तरी उद्या पॅनिक नाही का होऊ आणि त्या प्रकारे तिथं एक्झामला बिंदास समोरे जा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळल की 5 क्वेश्चन जरी असेल तरी ते आपले आहे, कॉन्फिडन्स आहे. जर उद्या 20 क्वेश्चन येत असेल पॉलिटीचे तरी आपलेच आहे का, कारण की तुमचं नेचर बदलणार आहे का, नाही. त्यामुळं इथं हा बदल जो झाला आहे त्याच्यामध्ये फक्त काय की कुठल्या टॉपिक्सवर वजन वाढलं आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे. मग
2023 मध्ये जो बदल झाला त्याच्यामध्ये अर्थशास्त्राची जी मूलतत्वे आहे, जसं की पर्टिक्युलर जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहे त्याच्यावर 4 क्वेश्चन होते, सरकारी योजना 3 क्वेश्चन होते, गरिबीवर 2 क्वेश्चन, बँकिंग सेक्टरवर 1 क्वेश्चन, अर्थसंकल्पावर 1 क्वेश्चन होता, 12व्या वित्त आयोगावर बघा आत्ता आपण डिस्कस केलं वित्त आयोग 15 मी तुम्हाला सांगितलं 15 करा 14 करा, त्याच्या पहिले पण आता करावं लागणार आहे कारण की 2023 मध्ये अशा प्रकारे त्यांनी बॉम्ब टाकला होता. मग इथं 1 क्वेश्चन तिथं हमखास आहे, जीएसटी वर 1 क्वेश्चन होता, त्या प्रकारचे विविध काही गोष्टी 2, म्हणजे अशा प्रकारचे 15 क्वेश्चन्स इथं अर्थशास्त्रामध्ये त्यांनी विचारलेले आहे. मी मुद्दाम हे का दाखवतोय मायन्यूटली, आता अभ्यास करता वेळेस तुम्हाला ह्या घटकावर तर करावाच लागणार आहे जे पहिले आपण चर्चा केले आहे, परंतु हे इथं अशा प्रकारे अनएक्सेप्टेड क्वेश्चन जरी येत असेल, जसे की बघा मूल तत्वांवर म्हणजे अर्थसंकल्पाच्या मूल संकल्पनावर 4 क्वेश्चन येऊन गेले, मग माझा अभ्यासाची स्ट्रॅटेजी तिथं बदलावं लागणार आहे की मला आता तिथं पण तेवढ्या प्रेफरेबली करावं लागणार आहे. म्हणून मी सांगतोय की आता एक्झाम एवढी अवघड पण नाही आणि एवढी सोपी पण राहिली नाहीये. अभ्यासाची गती, दिशा आणि दशा व्यवस्थित असेल तर तुम्ही 100% पास होणार म्हणजे होणार. त्याच्यानंतर आपण दुसरे विषय हातात घेऊ, पॉलिटी विषय. समितीवर 2 क्वेश्चन विचारले, महत्त्वाच्या लेखाच्या स्वरूपामध्ये 2 क्वेश्चन आहे, पंचायत राजवर 1, घटना दुरुस्तीवर 1, विधान परिषदवर 1, भारतीय संविधान सभेवर 1, ग्रामपंचायत ग्रामसभेवर 1, कोर्ट सिस्टीमवर 1 आहे, महाधिवक्तावर 1 विचारलं, मार्गदर्शक तत्व 1 आणि नाना विविध प्रकारचे असलेले क्वेश्चन ते आहे 3. म्हणजेच काय बघा, आपण जे पहिले चर्चा केली आहे त्याच्या पलीकडे आहे का, नाही, ॲज इट इज आहे. फक्त ते आता तुमच्या एरिया ऑफ वर तिथं काय करताय, जास्त विचारताय. त्यांनी विचारून घेतलं, समितीवर 2 क्वेश्चन विचारले, त्यांना टार्गेट आहे की 15 क्वेश्चन टाकायचे, मग 15 क्वेश्चन मी कोणत्या घटकावर टाकल हे आमची मर्जी असणार आहे. मग समितीवर 2 क्वेश्चन, ग्रामपंचायतीवर 1च क्वेश्चन, पण करणं भाग आहे ना, तो भाग करणं गरजेचं आहे. मग इथं अवघड विचारलं असेल का, नाही, मग ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये त्याला इलेक्शनला उभं राहायचं असेल त्या व्यक्तीचं वय किती असलं पाहिजे, अशा प्रकारचे क्वेश्चन. मग हे करता वेळेस तुम्हाला तिथं सगळं लक्षात राहणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग हे मी का घेतोय आज, का हे तुम्ही पहिले करायला पाहिजे, परंतु विद्यार्थी मित्र काय करता की तुम्ही बाकीचे पुस्तकं घेता, पानं चालता, पाठ करता, पण एक्झाम क्रॅक करत नाहीये. पहिले हे समजून घ्या की कशा प्रकारे नियोजन करायला पाहिजे. आता तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर झालं असेल की पॉलिटी विषय असेल, इकॉनॉमिक्स विषय असेल, इतिहास असेल, हे वाचता वेळेस मला त्या पद्धतीने त्या गोष्टीवर फोकस करावं लागणार आहे, त्या घटकावर फोकस करावं लागणार आहे. ते घटक मी रीड केले तर ऑटोमॅटिकली मला त्या घटकाच्या पलीकडे जायचंय का, बिलकुल जायचं नाही. येतं लक्षात. व्हिडिओ थोडा मोठा असेल मित्रांनो, परंतु पॉज करा, पाणी प्या, आरामशीर रिलॅक्स बसा, परंतु हे ऐका जेणेकरून तुमच्या असलेल्या एक्झामला प्रिपरेबल असणार आहे. आजची जनरेशन जी आहे ती एकदम फास्ट आहे. रील्स बघून बघून त्यांना वाटतं सगळं चुटकीमध्ये समजलं पाहिजे, तसं होत नाही. एक्झाम आहे, प्रशासकीय अधिकारी बनणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला संयमता, पेशन्स ठेवावं लागतं. त्यामुळं रिलॅक्स होऊन बघा व्हिडिओ की नेमकं काय आहे आणि याच्यामध्ये अजून काय असणार आहे. इतिहासामध्ये बघा, इतिहासातला महत्त्वाचा उठाव त्याच्यावर 2 क्वेश्चन, महत्त्वाच्या व्यक्तीनुसार इतिहासामध्ये विचारलं 2, भारत आणि महाराष्ट्राचे 1857 उठाव याच्याबद्दल 1 क्वेश्चन विचारला, प्रमुख संघटना यांच्यावर 1, समाज सुधारक 1, कामगार संघटना 1, राष्ट्रीय काँग्रेस 1, ब्रिटिश धोरण 1, असे टोटल किती 10 विचारलेले आहे. म्हणजे इथं इतिहासाचा पॅटर्न सेम आहे, सब्जेक्ट सेम आहे, उपघटक सेम आहे, फक्त संख्या बदलल्या. पॅनिक व्हायचं का नाही, घाबरून जायचं नाही. इथं 10 क्वेश्चन आज दिले, उद्या 50 असेल, उद्या 40 असेल, 5 असेल, 2 असेल, 1 असेल, किती असू द्या मला माहित नाही, पण मला उपघटक माहिती आहे. उपघटक मी एवढे स्ट्रॉंग करून जाणार आहे की 1857च्या उठावामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठं उठाव झाले, कोण त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन होतं, हे सगळं मी लक्षात ठेवणार आहे. का, एक जरी क्वेश्चन आला तरी तो चुकता कामा नाही. आलं लक्षात. अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी असणार आहे. भूगोलाचं नैसर्गिक भूगोलवर 3 क्वेश्चन आहे. बघा नैसर्गिक भूगोलवर मी तुम्हाला ते सांगितलं. भारतातील राज्य पर्यटन स्थळे 1 आहे, जनगणना याच्यावर 1 आहे, जंगलांचे प्रकार 1 आहे, भारतीय रेल्वे निगम बघा इकॉनॉमिक्स मधला मेन्सचा पोर्शन इकडं प्री मध्ये विचारला, भारतातील महत्त्वाच्या क्रांत्या
हरित क्रांती, श्वेत क्रांती, निलय क्रांती वगैरे. एक क्वेश्चन स्वच्छ संरक्षण करंट अफेअर्स मधला क्वेश्चन पुटअप केला इथं. महाराष्ट्रातील ऊर्जा प्रकल्प 1. मग अशा प्रकारे किती तर 10. आता बघा, हे ऊर्जा प्रकल्प असेल, रेल्वे निगम असेल, हा मेन्सचा पोर्शन आहे, परंतु त्यांनी प्रिलिममध्ये पण विचारलेला आहे. मला हे सांगायचं आहे, प्रिलिम प्लस मेन्सचा जर तुम्ही स्टडी करत असाल ना तर प्रॉपरली स्टडी करा, जेणेकरून तुमचा प्रत्येक घटकाचा अभ्यास तिथं एक्झिक्यूट करता वेळेस तुम्हाला त्रास होणार नाही. त्याच्यानंतर सायन्समध्ये वनस्पतीशास्त्रावर हमखास क्वेश्चन असतात. वनस्पतीशास्त्रावर 3 क्वेश्चन, ऑदर घटक जे होते 2 क्वेश्चन, प्राण्यांचे वर्गीकरण 1, त्याच्यानंतर रासायनिक प्रतिक्रिया 1, अभिक्रिया, आजार 1, मानवी शरीर 1, आवाज 1, CGS युनिट 1, नाना विविध क्वेश्चन्स 4. आता हे बघा, हा पण मेन्सचा क्वेश्चन आहे. मेन्सचा असलेला पण पोर्शन कुठं विचारलं त्यांनी, प्रिलिममध्ये विचारलेला आहे. मग हे 2023 मध्ये झालेले काही बदल आहे की ह्या घटकांवर क्वेश्चन विचारले, परंतु काही वेगळ्या पद्धतीनेही विचारलेलं आपल्याला दिसून येत आहे. बाकी काहीच नाहीये, आयोग फक्त तुमच्या माइंड सोबत खेळतं, बाकी काहीच नाहीये. म्हणून म्हणतो मेन्सचा अभ्यास पहिले आणि त्याच्यासोबत प्रिलिम्सचा अभ्यास कव्हर होतो. हा एक शास्त्रशुद्ध आपला अभ्यासाची तयारीची पद्धत असायला पाहिजे. मॅथ आणि रिझनिंग मध्ये काय आहे, संख्या मालिका 2 क्वेश्चन, सरलीकरण 2 क्वेश्चन, वयवारी 2, दिशांतर 2, टक्केवारी 2 क्वेश्चन, क्षेत्रफळ 1, व्हेन डायग्राम 1, कॅलेंडर 1, शाब्दिक 1, कोडे 1, साधे व चक्रवाढ व्याज 1, सरासरी 1 आणि विविध क्वेश्चन 3. असे 20 क्वेश्चन कशाला विचारलेले, मॅथ रिझनिंग. बघा, प्रिलिम्सला 20 क्वेश्चन मॅथचे येत आहे. मग तुम्हाला एक सांगा, मॅथ आणि रिझनिंग हे तुम्हाला मेन्सला पण आहे, मग इथं किती येऊ शकता. मग अशा प्रकारे इथं तुमचं मॅथ हा विषय साईडला करून जमल का, बिलकुल नाही. हे करावंच लागणार आहे. का, कारण की ह्या उपघटकांवर जो की मी पहिले डिस्कस केलेला आहे, फक्त 23 मध्ये त्या घटकावर किती क्वेश्चन आले हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. हे सगळं मी इथं करून आणलेलं आहे. करंट अफेअर्स मध्ये पुरस्कारवर 5 क्वेश्चन आहे. पुरस्कारवर किती, 5 क्वेश्चन. संरक्षण 1, त्याच्यानंतर खेळ 1, विज्ञान तंत्रज्ञान 1, अहवाल वगैरे 1, सरकारी योजना 1, राज्य बातम्या 1, राष्ट्रीय बातम्या 1 आणि विविध 3. अशा प्रकारचे किती 15 क्वेश्चन आपल्याला आलेले दिसून येत आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून तुम्हाला हे मायक्रो ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला त्या प्रकारचं असलेलं तिथं काय करायचं आहे, 180 दिवसाचा प्लॅन करायचा आहे. मग हा प्लॅन करता वेळेस मला फक्त सकाळी उठायचा, ब्रश करायचा आणि अभ्यासाला बसायचा हा प्लॅन नसतो, हे नियोजन नसतं. नियोजन म्हणजे काय की तुम्हाला घटक कोणते येत आहे, एक्झाम काय आहे, एक्झामचा पॅटर्न काय आहे, एक्झाममध्ये कोणत्या विषयावर किती फोकस केला पाहिजे, हे नियोजन असतं. नियोजन म्हणजे सकाळी उठून लायब्ररीत जाणं आणि बसून अभ्यास करणं आणि फक्त वारंवार त्याच गोष्टी वाचणं म्हणजे नियोजन नसतं. नियोजन याला म्हणतात. नियोजन अभ्यासाचं असतं, नियोजन स्वतःचं नसतं. स्वतःला किती वाजता कम्फर्टेबली जाग येते, काय येते हे बिलकुल नाही. तर तुम्हाला ह्या गोष्टी तिथं कराव्याच लागणार आहे. तुमच्या असलेल्या प्रत्येक घटकानुसार हे जर केलं तर तुम्हाला यश प्रॉपरली तिथं भेटणार आहे, म्हणजे भेटणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा असलेला प्रश्न निर्माण होतो, संदर्भ साहित्य काय असायला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक विषयासाठी संदर्भ साहित्य मी सांगणार आहे. मग त्याच्यामध्ये पॉलिटी विषय घेऊ, ज्याला आपण राज्यशास्त्र म्हणतो, तर एकच आहे ते म्हणजे काय, एम लक्ष्मीकांत यांचं असलेलं मराठीतलं बुक. बस एकच पुस्तक. आणि मी तुम्हाला काही नोट्स प्रोव्हाइड करेल. आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, मी टेलिग्राम चॅनलची लिंक फॉरवर्ड करतो. ॲप आहे, ॲपलाही डाउनलोड करून घ्या. सर्व काही गोष्टी तिथं मी सबमिट करून टाकणार आहे आणि ते केल्यानंतर तुम्हाला एक कॉन्फिडन्स लेवल तयार होईल की मला अभ्यास असा असा करायला पाहिजे. मी क्वेश्चन आन्सर पण टाकणार आहे, क्विज पण टाकणार आहे, सगळं मी त्याच्यामध्ये इनबिल्ड करणार आहे. टेस्ट सिरीज पण फ्री ऑफ कॉस्टमध्ये देणार आहे. फक्त माझं एवढं म्हणणं आहे, तुम्ही तो सॉल्व करा आणि परफेक्टली सॉल्व करा. आता माझी टेस्ट सिरीज अशा प्रकारे मी फ्रेम करतो की ज्याच्यातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना काय होऊ शकतो, फायदा होऊ शकतो आणि नक्कीच त्याचा फायदा सगळ्यांना होऊ शकतो, एवढी गॅरंटी माझा. त्याच्यानंतर हे झालं पॉलिटी. त्याच्यानंतर आहे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्ससाठी
बेस्ट आणि त्या प्रकारचा असलेला संदर्भ घ्यायला गेलं तर देसले सरांचं त्या प्रकारचं पुस्तक आहे. तुम्ही देसले सरांचं पुस्तक जर रीड केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. मग त्याच्यामधला भाग 1 भाग 2 आपल्याला तिथं लक्षात घेता येऊ शकतं. त्याच्यामधला काही कॉन्सेप्ट जे आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमच्या असलेल्या पर्टिक्युलर जे इकॉनॉमिक्स सर्वे आहे आणि बजेट जे आहे ते बजेटच्या असलेल्या काही प्रोव्हिजन तुमच्या डोळ्याखालून गेल्या पाहिजे. तिथं महाराष्ट्राचा अर्थसंकल्पाचाही संदर्भ थोड्याफार पद्धतीने घ्या, जास्त डिटेलमध्ये जाऊ नका. परंतु हे त्या प्रकारे करता वेळेस बेसिक कॉन्सेप्ट अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. आलं लक्षात. आणि मी पण त्या पद्धतीने काय करणार आहे की तुम्हाला प्रॉपरली देसले सरांपेक्षाही दत्त सुंदरम असेल किंवा ज्या काही गोष्टी तुम्हाला अनआयडेंटिफाईड आहे जसं की इग्नू असेल, YCMO असेल, याच्यातल्या काही कॉन्सेप्ट असेल किंवा स्टेट बोर्ड असेल, सगळ्यात महत्त्वाचं स्टेट बोर्ड पण तुम्हाला तिथं वाचावं लागणार आहे. स्टेट बोर्डचा संदर्भ हा जास्त करून तिथं जास्त घ्यावं लागणार आहे. परंतु टेन्शन घेऊ नका, स्टेट बोर्डचंही मी त्या प्रकारचं असलेलं कन्व्हर्जन तुमच्या एक सिंपल वर्डिंगमध्ये करून देणार आहे. स्टेट बोर्डमध्ये इकॉनॉमिक्स वाचायला जाशाल तर कळत नाही लवकर, परंतु आपण त्याला सिंपल लँग्वेजमध्ये डिकोड करून घेऊ आणि त्याची नोट्स मी तुम्हाला फॉरवर्ड करून टाकल. आणि ह्या पद्धतीने त्याच्यानंतर आहे पॉलिटी इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर आहे हिस्ट्री. हिस्ट्रीसाठी मी तुम्हाला सांगितलं की काय असणार आहे तर 11वीचं ओल्ड पुस्तक आणि प्लस समाधान महाजन सरांचं असलेलं पुस्तक. त्याच्यानंतर जिओग्राफीसाठी महाराष्ट्राचा भूगोल आहे, दीपस्तंभाचा आहे. त्याच्यानंतर त्या प्रकारचा खतीब किंवा तुम्ही त्या प्रकारे दुसरं अजून काही मार्केट अवेलेबल असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. त्याच्यानंतर भारताचा भूगोल पण आहे. जगाचा भूगोल काही जास्त घेऊ नका. जगाचा भूगोलाची जर प्रिंट नोट्स भेटत असेल मार्केटमध्ये झेरॉक्स सेंटरवर तर ती तुम्ही कॅप्चर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जिओग्राफी. त्याच्यानंतर सायन्स असणार आहे, प्युअरली सायन्स. सायन्ससाठी माझ्या मते तरी फक्त 6 to 12 जी आहे स्टेट बोर्ड आहे, स्टेट बोर्ड सायन्सची वाचा. मोर दॅन सगळे क्वेश्चन त्याच्यामध्ये कव्हर होतात. अगदी सोप्या भाषेमध्ये सायन्स हे तुम्हाला स्टेट बोर्डमध्येच भेटलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त जायची गरज नाही. त्याच्यानंतर 2, 2, 4, 1, 5 त्या प्रकारचं असलेलं जर तुम्ही आता बघायला गेलं तर मॅथ अँड रिझनिंगसाठी तुम्ही ढवळे सरांचे असलेल्या काही नोट्स आहे तर ते घेऊ शकता किंवा त्यांचं बुकही प्रेफरेबल करता येऊ शकतं. ह्या सगळ्या गोष्टी तिथं मार्केटमध्ये तुम्हाला माझ्यापेक्षाही जास्त माहिती आहे की कोणतं वाचलं पाहिजे किंवा कोणतं नाही वाचलं पाहिजे. ह्या ज्या बेसिक पिलर तुम्ही केलं ना मित्रांनो, तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही पडणार. फक्त याचा असलेला संदर्भ घेता वेळेस ही संदर्भ साहित्य ही मोजक्या स्वरूपामध्ये वारंवार स्वरूपामध्ये वाचलं पाहिजे. एकदा वाचलं, पाठ केलं, त्या प्रकारचं असलेलं करू नका. त्याला कंटिन्युअसली मध्ये डोळ्याखालून घालत चला, जेणेकरून त्या प्रकारे यश मिळू शकतं. आता राहिला शेवटचा भाग तो म्हणजे करंट अफेअर्सचा. तो करंट अफेअर्सचा जो भाग आहे तो करंट अफेअर्सचा भाग तुमच्या असलेल्या परिक्रमामधून करा किंवा त्या स्वरूपातलं अजून कोणतं काही तुमच्याकडं मासिक असेल वार्षिक स्वरूपातलं तर ते करा. नाही तर तेही नाही केलं तरी चालेल, मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ऑलरेडी तुमचा झाला असेल तर खूप चांगली गोष्ट, अतिउत्तम. त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करून नंतर त्याच्यामध्ये काय कमी जास्त असेल ते करून घ्या. परंतु ज्यांनी सुरुवात केली नसेल तर त्यांच्यासाठी परिक्रमा ही बेस्ट आहे. तर तुमची परिक्रमा जानेवारी 2023 पासून तुमच्याकडे असायला पाहिजे, जानेवारी 2023 पासून. का? कारण की तुमची एक्झाम ही जूनला होणार आहे 2024ला. मग 1.5 वर्ष म्हणजे जानेवारी पासून तुम्ही करायला पाहिजे. ते मी तुम्हाला तिथं प्रोव्हाइड करणार आहे, डोंट वरी. आलं लक्षात. मग ही संदर्भ साहित्य कोणती असायला पाहिजे? एकदम सोप्या भाषेमध्ये, अगदी मोजकी. मी फापट पसार सांगणार नाही की ह्या प्रकारचं असलेलं तुम्ही रेनन मार्टिन घ्या इंग्रजी याच्यासाठी हे करा ते करा, ब्ला ब्ला ब्ला. आय डोंट वॉन्ट टू बी मेक यू ऑल्सो बर्डनर पर्सन. तुमच्यावर बर्डन टाकायचं नाही आहे. सिंपल भाषेमध्ये शिकलं हे फार महत्त्वाचं आहे, सोप्या भाषेत शिकणं महत्त्वाचं आहे. आलं लक्षात. आणि त्या प्रकारचं असलेलं लास्टचा क्वेश्चन आहे तो म्हणजे काय? PYQ. त्या प्रकारचं असलेलं काय दिसतोय? PYQ घेतलं पाहिजे का किंवा PYQच्या संदर्भामध्ये तिथं किती केले पाहिजे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, PYQ करायला पाहिजे का? तर माझं पर्सनल ओपिनियन आहे यस, PYQ झालेच पाहिजे. आता PYQ रीड कसे करायचे तर त्याच्यावर मी तुम्हाला सांगितलं की पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचा विषय डोक्यात घेऊच नका. मी डेली बेसिसवर घटकनिहाय
टॉपिक वाईज, जसं की पॉलिटीचा पहिला टॉपिक असणार आहे की घटना निर्मिती कशी झाली, त्याचे संपूर्ण PYQ मी घेणार आहे. तसे प्रत्येक टॉपिक नियर टू बी 18 ते 20 टॉपिक, त्याचे असलेले 30-30, 35-35, 40-40 क्वेश्चन आपण इथं डिस्कस करू यूट्यूबवर. काहीच प्रॉब्लेम नाही, काही घाबरायचं काम नाही आहे. तिथं ॲनालिसिस, मायक्रो ॲनालिसिस करून घेईल मी तुमच्याकडनं की कोणत्या स्वरूपामध्ये कसे क्वेश्चन विचारतात आणि त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी तिथं बारकावी आहे. अर्थशास्त्र असो किंवा पॉलिटी असो, त्याचे PYQ ॲनालिसिस मी स्वतः घेणार आहे. मग राहिला विषय बाकीच्या विषयांचा, तर लक्ष ठेवायचं मित्रांनो, बाकीच्या विषयांच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस तुम्हाला PYQ वाचायचं तर ते कसं वाचलं पाहिजे, तर चॅप्टर वाईज गेलं पाहिजे. कसं गेलं पाहिजे? चॅप्टर वाईज. चॅप्टर वाईज म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल हिस्ट्रीचं तुम्ही वाचताय, हिस्ट्रीचं तुम्ही फॉर एक्झाम्पल असं पकडू की समाज सुधारक ह्या नावाचा चॅप्टर वाचताय. तर समाज सुधारक वाचता वेळेस पहिले तुम्ही काय केलं पाहिजे? आता पुढचा क्वेश्चन जो की लास्ट आहे त्या प्रकारचा, तो म्हणजे काय? PYQ वाचले पाहिजे काय? तर माझा पर्सनल ओपिनियन आहे यस, तुम्ही ते वाचलंच पाहिजे. का वाचलं पाहिजे मित्रांनो? कारण की मी पहिले सांगितलेलं आहे की तुमच्या एक्झामचा सगळ्यात मुख्य गाभा म्हणजे काय आहे? PYQ आहे. PYQ तुम्हाला जर समजत नसेल, ॲनालिसिस होत नसेल, तर त्यावेळेस तुमच्या एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये कमतरता आहे हे समजणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स विषय संदर्भात असलेले जे PYQs आहे त्याच्याबद्दल निशंक राहा. मी स्वतः PYQच्या माध्यमातून तुमचे प्रत्येक चॅप्टर वाईज बीट आणि बीट हा इतक्या प्रकारचा असलेला कव्हर करून घेणार आहे, ॲनालिसिस करून घेणार आहे की तुम्हाला कोणत्या स्वरूपातला क्वेश्चन्स हा अवघड वाटणार नाही, एवढी गॅरंटी मी देतोय. मग अशा स्वरूपामध्ये तुमच्या असलेल्या PYQच्या संदर्भामध्ये पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स याच्यावर मी डेली बेसिसवर काय करणार आहे? व्हिडिओ टाकणार आहे. जसं की फॉर एक्झाम्पल पॉलिटीमध्ये त्या प्रकारचे असलेले 18 टॉपिक्स असेल, तर 18 टॉपिकमध्ये प्रत्येक टॉपिकमध्ये नियर टू बी 30 ते 35 क्वेश्चन आहे PYQचे. तर ते आपण सखोल चर्चा करू.
त्या स्वरूपातले इकॉनॉमिक्सचं पण 25 टॉपिक्स असेल तर 25 टॉपिकचे 40 क्वेश्चन्स आपण तिथं डिस्कस करू. म्हणजे तुमची बंबार्डिंग झाली पाहिजे. तुम्हाला कसाही क्वेश्चन येत असेल तर तो क्लिअर झाला पाहिजे. राहिला दुसऱ्या याचा सब्जेक्टचा, तर दुसऱ्या सब्जेक्ट्समध्ये काय आहे तर लक्ष ठेवायचं. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही हिस्ट्री वाचताय, हिस्ट्रीमध्ये तुम्ही एखादा टॉपिक घेतला जसं की समाज सुधारक. आता हा टॉपिक घेताय. आता हा टॉपिक घेता वेळेस काय करायचं मित्रांनो, हा टॉपिक घेता वेळेस तुम्हाला हा टॉपिक वाचायच्या पहिले समाज सुधारकावर PYQ कशी आली आहे हे तिथं बघायचं. सगळ्यात पहिले महत्त्वाचं की कसे आले, कोणावर आले. समाज सुधारकामध्ये जांभेकरांवर आले की त्या प्रकारचं असलेलं जगन्नाथ शंकर शेटवर आलेले. मग इथं तुमच्या असलेल्या समाज सुधारकाचे PYQ तुमच्या हातामध्ये असलेच पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं असलेलं तिथं कमतरता नसायला पाहिजे. म्हणजे हिस्ट्री असो, जिओग्राफी असो किंवा कोणताही असं, जर तुम्हाला त्या प्रकारचा असलेला टॉपिक वाचायचा आहे किंवा तो चॅप्टर वाचायचा असेल तर त्याचे असलेले पहिले तुमच्या हाताखालून काय गेले पाहिजे, PYQ गेले पाहिजे. PYQ झाले की तो टॉपिक रीड करायचा. रीड केलेला टॉपिक परत PYQ मध्ये कन्वर्ट करायचा किंवा त्याला ॲनालिसिस करायचा. हे कंटिन्युअसली रिव्हिजन PYQ जर तुम्ही केलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट, प्रत्येक विषय हा तेवढा सखोली समजला जाणार आहे. त्यामुळं इथं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कॅरी फॉरवर्ड कराव्याच लागणार आहे. आणि काही विद्यार्थ्यांचे क्वेश्चन होतात, सर PYQ रिपीट होतात का? तर लक्ष ठेवायचं, जर 100 क्वेश्चन तुमच्या असलेल्या एक्झाममध्ये असेल तर त्याच्यातले 10 क्वेश्चन्स प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या, शब्द वापरतोय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या, ह्या येत असतात आणि त्या प्रकारचं असलेलं क्वेश्चन तुम्हाला विचारल्या जातं. मग अशा पद्धतीने जर तुम्ही बारकाव्याच्या स्वरूपामध्ये जर अभ्यास केला, नियोजन केलं तर त्या स्वरूपामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही चांगल्या पद्धतीने कॅरी आउट करू शकतात. हे लक्षात घेणं गरजेचंच आहे. सगळ्यात बारकातल्या बारक्या गोष्टी मी डिस्कस केल्या आहे. कोणतं टॉपिक, कोणता सब टॉपिक वाचला पाहिजे, कोणता वाचला नाही पाहिजे हे तिथं केलं पाहिजे. मग आता शेवटचा क्वेश्चन आहे तो म्हणजे काय की दिवसाचे नियोजन कसे करावे. आता बघा मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थी त्याच्या कॅपॅसिटीनुसार जगत असतो. प्रत्येक विद्यार्थ्याची जी अभ्यास पद्धत ही वेगळी असते. प्रत्येक विद्यार्थ्याला कशा पद्धतीने अभ्यास करता येतो, कोणत्या स्वरूपात करता येतो याचं असलेलं डिमार्केशन्स तुम्ही ठरवलं पाहिजे. अभ्यासाचं नियोजन किती वाजता करावं हे मी सांगण्या इतपत तुमच्या लाईफमधला इंटरफेअर करणारा व्यक्तिमत्व असू शकत नाही. जर तुम्हाला रात्रीचा अभ्यास करावा वाटतो आणि मी तुम्हाला म्हणतो की सकाळी उठून 8 वाजता लायब्ररीत जाऊन बसा आणि अभ्यास करा, पॉसिबल होईल का? बिलकुल होणार नाही. त्यामुळं तुमचं दिवसाचं नियोजन करता वेळेस तुम्ही जसे कम्फर्टेबल आहात तसं करा. फक्त एवढं लक्ष ठेवा की तुमचा नियर टू बी 10 तासापर्यंत मिनिमम अभ्यास झाला पाहिजे. मग आता 10 तास कंटिन्यू का सर? बिलकुल नाही. तुम्ही त्याचे 5 स्लॉट करा ना. जसं की 2-2 तासाचे स्लॉट बनवायचे. जसं की 8 ते 10 मॉर्निंग 8 ते 10 जर तुम्ही जात असाल, मी जनरलाइज सांगतोय, 8 ते 10 मॉर्निंग जात असाल तर त्या प्रकारे 2 तासामध्ये तुमच्या असलेल्या पर्टिक्युलर असलेल्या PYQ रीड करायचे आणि सोबतच त्या प्रकारचं असलेलं तिथं टॉपिक रीड करायचा. ऑटोमॅटिकली PYQ रीड होत आहे, ऑटोमॅटिकली टॉपिक पण रीड होतोय 2 तासामध्ये. परत 2 तासामध्ये 10:30 ते 12:30 तुम्हाला तेच करायचं आहे. तुमचं असलेलं PYQ, त्याच्यानंतर तुमचं असलेलं टॉपिक, त्याच्यानंतर परत ब्रेक, परत 2 तास. अशा प्रकारे 10 तास जरी केलं तरी आय थिंक मोर दॅन सफिशियंट असणार आहे. मग आता हे सर किती दिवस करायचं? तर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडं किती महिने आहे? 6 महिने आहे. 6 महिने जर आपण दिवसामध्ये कन्वर्ट करायला गेलं तर त्या प्रकारचे असलेले किती दिवस आहे तुमच्याकडं? 180 दिवस आहे. मग आता 180 दिवस म्हणलं तर त्या प्रकारे आपण काय बघू शकतो की त्याला आपण डिवाइड करू 6 विषयांनी. 6 बेसिक पिलर आहे ना, पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी वगैरे वगैरे. तर 6 विषय म्हणजे आपल्याला त्या प्रकारे प्रत्येक विषयाला किती दिवस भेटतोय? तर लक्ष ठेवायचा, टेंटेटिव्हली 30 दिवस प्रत्येक दिवसाला भेटतो, म्हणजे प्रत्येक विषयाला भेटतोय. सॉरी, पॉलिटी विषय 30 दिवस, जिओग्राफी विषय 30 दिवस, हिस्ट्री विषय 30 दिवस. आता
काही काही विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स लेवल हाय असतो, त्यांचा अभ्यासाची पद्धत ऑलरेडी झालेली असते किंवा त्यांचा अभ्यासक्रमाला हात लावलेला असतो ऑलरेडी. मग अशा विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस हे तुम्ही करणार असाल तर त्यावेळेस तुमचं कोणता विषय परफेक्ट झालेला आहे तर त्याला थोडं बाजूला सारा. जो विषय तुमच्या नजरेखालून गेलेला आहे परंतु लक्षात राहत नसेल, जसं की विज्ञान आहे, विज्ञान हा मार्क्स देणारा विषय आहे परंतु त्याला ॲनालिटिकल व्ह्यूनी बघितलं तर, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री हे मार्क्स देता परंतु त्या पद्धतीने तुम्हाला परफेक्टली माहिती असणं अपेक्षित असतं. मग अशा वेळेस दोघांची सांगड घालायचा प्रयत्न करा की कशा पद्धतीने करता येऊ शकतं. पण मिनिमम एका विषयाला 30 दिवस तुमच्या हातामध्ये आहे असं डोक्यामध्ये ठरवून प्रत्येक महिन्यामध्ये त्याचे PYQs, त्या प्रकारचं त्याची रीडिंग. जर तुम्ही दिवसभरातून 10 तास करत असाल तर त्याच्यामध्ये तुमचे 10 तासामध्ये PYQ रीड होतात. दिवसातले तुम्ही जर आपण फॉर एक्झाम्पल असं पकडू की 15 टॉपिक आहे, मग 15 टॉपिक म्हणजे एक टॉपिक करायला तुम्हाला 2 दिवस आहे. किती दिवस आहे? 2 दिवस आहे. मग 15 दुने 30 दिवसामध्ये 15 टॉपिक PYQ सगट पाठ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा एक संदर्भ लक्षात घ्या. फार महत्त्वाचा आहे की एक टॉपिक 2 दिवस चालू शकतो विथ PYQ. दर 2-2 तासाचा जरी स्लॉट केला तरी, रिलॅक्स माइंडनी जरी केला तरी. आता याच्यामध्ये फक्त डोक्यात हे घ्यायचं की तुम्हाला PYQ मेन्सचे पण आणि प्रिलिम्सचे पण तिथं घ्यावं लागणार आहे. का? कारण की 6 महिन्यामध्ये तुम्हाला एकदाच मेहनत करायची आहे आणि उर्वरित 3.5 महिन्यामध्ये इंग्रजी ग्रामर, मराठी ग्रामर, माहितीचा अधिकार, त्याच्यानंतर सायन्स टेक आणि तुमच्या असलेल्या जे ऑलरेडी प्रिलिम्समध्ये बऱ्यापैकी तुम्ही स्टडी केला आहे त्याची रिव्हिजन करायची. त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा, तुम्हाला यश 100% भेटेल. फक्त तुम्ही हा फॉर्म्युला यूज करा. कशा पद्धतीने तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर. इट इज नॉट अ युनिव्हर्सल, हे असू शकत नाही, हेही मला माहिती आहे, परंतु मला फक्त सांगायचं आहे की असं केलं तर तुम्ही नियोजन करू शकता. मग एका टॉपिकला म्हणतो बरं, सरासरी 15 टॉपिक असतात. प्रत्येक विषयामध्ये 15 असे टॉपिक असतात जे की गाभा असतो तुमच्या एक्झामचा. मी तुम्हाला ते टॉपिक्स पहिले सांगितलेले, कोणत्या टॉपिक्सवर लक्ष द्यायचे. मग त्याच्यामध्ये काही 20 टॉपिक्स होऊ शकतात, कधी 22 होऊ शकतात. तो इट्स अ पार्ट ऑफ युअर स्टडी असणार आहे. मग कधी तुम्हाला 10 तासाच्या ऐवजी कधी 12 तास बसावं लागेल, तीही कॅपॅसिटी ठेवा. कधी कधी तुमचे असलेले लवकर आवर कमी होणार आहे. मग हे जेव्हा तुम्ही करशाल तर त्यावेळेस तुम्हाला ॲटोमॅटिकली सगळा अभ्यास तुमच्या जवळ असणार आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने ही आपल्या चॅनलचा श्री गणेशाय होता तुमच्या अभ्यासाच्या नियोजनाबद्दल. तुमच्या नियोजनाबद्दल नाही, अभ्यासाचं नियोजन हे फार महत्त्वाचं असतं आणि ते आपण डिस्कस केलेलं आहे. तरी तुम्हाला काही क्युरीज वाटत असेल तर माझा नंबर इथं थंबनेलमध्ये पण आहे आणि अलॉंग विथ दॅट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तो कोट करतो आणि त्या पद्धतीने तुमचे काही क्युरीज असेल तर तुम्ही मला फोन करून निश्चित विचारा. काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामध्ये अजून मला काही इनपुट्स देता येईल त्या इनपुट्स देणार आहे आणि एक प्रॉमिस करतो की तुमचं करंट अफेअर्स अलॉंग विथ दॅट PYQचं पूर्ण ॲनालिसिस सेशन्स हे मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. प्रयत्न किंबहुना मी करणारच आहे जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. आणि त्या प्रकारचं असलेलं तुम्हाला जर हे सेशन आवडलं असेल तर नक्की त्या प्रकारे लाईक करा, कमेंट करा आणि तुमचा असलेला अभिप्राय माझ्यापर्यंत पोहोचवा. येत्या आगामी काळामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा याच्यावरही मी संभाषण करणार आहे आणि येत्या आगामी काळामध्ये जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असणार आहे तो पॅटर्नही कशा प्रकारे डिस्कस करायचा आहे त्याच्यावरही भाष्य करणार आहे. हा लक्षात. चला घ्या काळजी, भेटूया नंतरच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.